आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो हा देवाचा हे देव काय कळी काळाचा भेव. वेद जया गाती श्रुती म्हणते नेती नेती, तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव. तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज, तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव. विठ्ठल आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्व वंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट पंढरी पर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे येते नमस्कार. आता अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. या अभंगद्वारा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्या उपास्य देवतेचा आणि वास्तव्य स्थानासह परिचय करून देतात. विठ्ठल विठ्ठल आपल्या या ठिकाणी जो काही कार्यक्रम आहे हा तसा निर्निमित्त म्हटला तरी चालेल, परंतु वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने म्हणा किंवा अखिल कोट ब्रह्मांड चालक भगवान पंढरीश परमात्मा हे जगाचं उपास्य आहे आणि जगाचं उपास्य असणाऱ्या भगवान पांडुरंग परमात्म्याची जी मुख्य वारी मानली जाते ती आषाढी आणि एक कार्तिकी, ह्या मुख्य 2 वाऱ्या आहेत. त्याही पेक्षा आषाढी वारी ही अधिकच महत्वाची मानली जाते. याचं कारण आहे तीर्थक्षेत्र आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या सोबत जवळजवळ 2.5 ते 3 लाख यात्रेकरू पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी याच वारीला जात असल्यामुळे या वारीला अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आलेलं आहे. किंवा पांडुरंग परमात्म्याची आणि ज्ञानेश्वर महाराजांची जी एक वाटणी झाली वाऱ्यांमध्ये, ती पांडुरंग परमात्म्याने सांगितले की आषाढी वारीला तुम्ही माझ्याकडे येत जा आणि कार्तिकी वारीला मी आळंदीला येत जाईल. म्हणून आषाढीला आळंदीहून पालखी पंढरपूरला ज्ञानेश्वर महाराजांची जाते आणि कार्तिकीला मात्र पंढरपूरहून पालखी पांडुरंगाची स्वतः आळंदीला येते. असे हे 2 प्रकार आहेत. म्हणून आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही वाऱ्या अति महत्वाच्या मानल्यात. त्यामध्ये ही आषाढी वारी आहे आणि ती अगदी समीप आहे, जवळ आलेली आहे. आजच्या एकादशी पासून पुढची जी एकादशी येणारी आहे हीच पांडुरंग परमात्म्याची म्हणजे मोठी एकादशी म्हणा, आषाढी वारीची ती एकादशी असणार. तेव्हा या निमित्ताला अनुसरून मी जो अभंग निवडलाय हा पंढरी पर प्रकरणातील 4 चरणाचा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. आता खरं कारण असं आहे की जे पंढरपूरला जात नसतील त्यांना पंढरपूरचं महात्म्य ऐकून पंढरपूरला जाण्याची भावना व्हावी आणि जे पंढरपूरला जात असतीलच त्यांच्या भावना द्विगुणित व्हाव्यात या उद्देशाने आणि हा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आपण कीर्तनाला जमलेल्या सर्व भाविकांनी याचा आवाज फार कमी वाटतो, थोडस वाढवा 1 पॉइंट असं खरं. हा बस बस बस. आपण जमलेल्या भाविकांनी हाताने टाळे वाजून तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. आज एकादशीचा दिवस आहे, 2-4 देवाची नाव तोंडाला आली तर तुमचंच पुण्य आहे. आमचा थोडाच काही तोटा आहे, त्याच्यात काही फायदा आहे. आणि हाताने जर टाळी वाजवली तर अजूनच पुण्य आहे. ते वारकरी आळंदी पासून पंढरपुरापर्यंत टाळ्या वाजवत जातात. आपण इथल्या इथं जरी वाजवल्या तरी पुष्कळ आहे. तेव्हा टाळ्या वाजवा आणि म्हणा सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल. आता अभंगाचा थोडक्या वेळात विचार सांगायचा आहे तो असा. या अभंगद्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्या उपास्य देवतेचा परिचय देतात.
एकंदरीत शास्त्रीय भाषेमध्ये त्रिपुटी सांगितलेली आहे. उपासक, उपासना आणि उपास्य याला त्रिपुटी म्हटलेलं आहे. करणारा तो उपासक, केली जाणारी उपासना आणि ज्याची केली जाणार आहे किंवा करायची आहे ते उपास्य. म्हणून उपास्य या अभंगातून पांडुरंग परमात्मा आहे. उपासक संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आहेत आणि जी उपासना आहे ती पंढरपूरला जाणे किंवा एकंदरीत वारकरी संप्रदायात प्रचलित जी उपासना आहे ती उपासना या ठिकाणी आलेली आहे. म्हणून क्वचितच असा योग येतो की उपासक योग्य असावा, उपास्य योग्य निवडलेला असावं आणि उपासना देखील योग्य असावी. अगोदर व्यवहार सांगतो मी तुम्हाला. क्वचितच असा योग येतो की वाढणारा उदार असावा, जेवणारा निरोगी असावा आणि स्वयंपाक उत्कृष्ट असावा. त्याचं वर्णन आज करत नाही कारण एकादशी आहे म्हणून आहे की नाही. हे जसं थोडक्यात ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले, सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, हा योग जसा क्वचित येतो, बहुअंशी एकमेकाचा मेळ बसत नाही असाच योग येतो, तसा आहे उपासक, उपासना आणि उपास्य ही त्रिपुटी जमून येणं हा योग क्वचित प्रसंगी येतो. नाही तर एखादा उपासक चांगला असतो तर उपास्य योग्य नाही, उपास्य योग्य आहे तर उपासना योग्य नाही. शास्त्राच्या भाषेतून बोलू का, ज्याला साधनाचं ज्ञान म्हणतात ती उपासना, ज्याला साध्याचं ज्ञान म्हणतात ते उपास्य. उपास्याचंही ज्ञान असावं आणि उपासनेचंही ज्ञान असावं. म्हणजे ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे उपासनेचं ज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे उपास्याचं ज्ञान. ही शास्त्रातल्या प्रक्रिया आहेत. अर्थात तात्पर्य असं आहे की जे करायचंय त्याचंही ज्ञान असावं आणि कोणाकरता करायचंय त्याचंही ज्ञान असावं. कुठं उतरायचं हेही कळावं, कोणत्या गाडीत बसावं लागतं हेही कळावं. या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजे ना. नाही तर तिकीट काढलं पण कुठं उतरायचंय तपासच नाही, गेला पुढं निघून. किंवा तिकीट काढलं उतरायचंय कुठं माहितीये पण कुठं कशात बसावं याच ज्ञान नाही. व्यवहारात अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो. कधीच घर न सोडणारा माणूस, लोकांनी त्याला खिजून खिजून एके दिवशी त्यांनी घर सोडलं. म्हणलं काय रे, घर कोंबड्यासारखा, घराच्या तालुक्याच्या बाहेर तुला काही माहितीच नाही. म्हणले आम्ही 4 धाम यात्रा करून आलो. म्हटले मग, अरे इतका मोठा पैसा असून उपयोग काय, याला थोडासा राग आला. चला म्हटलं मुंबईला नाही तर कुठं तरी जाऊ. गेला पण कधी माहितीच नाही ना. रेल्वे स्टेशनला गेला आणि खिडकीच्या त्या ते तिकीटदाराच्या समोर उभा राहिला आणि 5 रुपयाची नोट दिली. मला एक तिकीट द्या. त्या तिकीट मास्तरने विचारलं की तिकीट द्या हे बरोबर आहे पण कुठलं. तो मला तिकीट मागतोय तिकीट. तो म्हणला मी पहिल्यांदाच ऐकलंय की कान माझे बहिरे नाहीत परंतु पाहिजे कुठलं. यांनी त्याच्यावर पुन्हा मात केली. तुम्हाला तिकीट कुठलं लागतं हे जर तुम्हाला कळत नाही तर तिकीट मास्तर तुम्हाला कोणी केलं. म्हणजे मला तिकीट कुठलं लागतं हे जर तुम्हाला कळत नाही तर तुम्ही तिकीट मास्तरच कसले. मग त्याने विचार केला की याच्या मेन डीपीवरचा एक फ्यूज गेलेला दिसतोय. तर याला हेही कळत नाही की तिकीट यांनी सांगायचं का माझ्या मनाने ठरवायचं. अरे इथे तिकिटाचा स्टॉक आहे, पूर्ण खोली भरलेली आहे तिकिटाने, पण तुला कुठला पाहिजे हा प्रश्न तुला माहिती पाहिजे ना. मग त्या तिकीट मास्तरने विचार केला की असा आणि बहुअंश असंच आहे. बावळटाचा पैसा तो उचल्यांचा खुराकच समजा. त्यांनी सांगितलं की अरे आता माझ्या लक्षात आलं तुला तिकीट कुठलं पाहिजे पण 5 रुपयात मिळतंय. कोणी सांगितलं 100 रुपये. मग असं बोला की. मग 100 रुपये काढले त्याच्या हातात दिली. त्या तिकीट मास्तरनी केलं काय की 100 रुपयाची नोट गल्ल्यात टाकण्याची खिशात टाकली आणि कचऱ्यात पडलेलं तिकीट उचलून घे जा. कळलं तुम्हाला. म्हणजे काय कुठलं तिकीट काढावं याचंही ज्ञान नाही, कोणत्या गाडीत बसावं याचंही ज्ञान नाही. तिकीट मास्तरला विचारलं का कुठं बसू मी. 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर. गाडी कशी काय असते आता बरं आहे का. त्यांनी सांगितलं काळी काळी असते धूर सोडते ती गाडी. म्हणजे पूर्वी ते कोयला मशीन असायचं ना, हे इलेक्ट्रिक पॉवर सोर्स मशीन आता निघालं इंजिन वगैरे. मग त्यांनी लक्षण सांगितलं हा आपला रस्त्याने चालला त्या प्लॅटफॉर्मवरून दादरा पास करून. काळी काळी असते धूर सोडते ती गाडी, काळी काळी असून धूर सोडते ती गाडी. तेवढ्यात रेल्वे खात्यातच काम करणारा एक रेल्वे सर्वंट म्हणा, कर्मचारी म्हणा, त्याचा ड्रेसही काळा, रंगही बिचाऱ्याचा ओरिजिनल काळा, त्यातल्या त्यात कोळशातच काम करीत असल्यामुळे अजूनच काळा आणि त्यातल्या त्या सिगारेट बिडी ओढत चालल्यामुळे धूरही सोडायचा तो. याने विचार केला सुटली काय नो गाडी. कारण काळी काळी असते धूर सोडते ती गाडी. इथं ही दोन्ही लक्षणं जमत होते, धूरही सोडत होती आणि काळी आहे. याने मारली उडी तसा त्याच्या खांद्यावर जाऊन बसला पाठीवर. तो म्हटला मूर्ख बेअक्कली काही अक्कल आहे पाठीवर बसतो. तो म्हणला खबरदार अजिबात बोलू नका, फुकट बसलो नाही, तिकीट काढलंय तिकीट. आता तो म्हणे तिकीट काढलं पण माझं का गाडीचं. तो म्हटला गाडीचं. मग मी गाडी आहे. म्हणलं मग तुम्ही गाडी नाही कशावरून. काळी काळी असते धूर सोडते ती गाडी. तिकीट मास्तरनी केलेलं लक्षण तंतोतंत जमतंय तुमच्यात, अर्थात गाडी आहे तुम्ही. मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला यातून की कुठं जायचं याचंही ज्ञान नाही, कशात बसून जायचं याचंही ज्ञान नाही, म्हणजे साधनाचंही ज्ञान नाही, साध्याचंही ज्ञान नाही. असे तुम्ही आम्ही भरपूर जण आहोत.
कोणाच्या नावाने भक्ती करतोय त्याचाही तपास नाही. भक्ती करतोय ती योग्य आहे की अयोग्य आहे, शास्त्र संमत आहे की शास्त्र बाह्य आहे, याचाही तपास नाही. आपल्याला जमते तशी करतोय आपण. उपास्यही तसंच, उपासनाही तशीच, आणि त्यामुळे फलप्राप्ती तशीच. विठ्ठल 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 विठ्ठल. उपासना शास्त्राने सांगितल्याप्रमाणे करावी. त्याचं कारण जरा गीतेच्या 16व्या अध्यायात द्या. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्या कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुर्मिहार्हसि. या श्लोकातून भगवंतांनी संदेश दिलेला आहे की अर्जुना, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, त्यामुळेच मी तुला सांगतो की तू शास्त्र प्रमाण मान. त्याचं कारण काय? कार्या कार्य व्यवस्थितो, कार्या अकर्याची व्यवस्था ही शास्त्राने लावलेली आहे. म्हणून तुला काय करावं, कार्य आणि अकार्य म्हणजे करण्यास योग्य काय आणि टाकण्यास योग्य काय, काय करावं काय करू नये हे शास्त्राने शिकवलंय. त्याकरता तो शास्त्र प्रमाण मान. पहिल्यांदा शास्त्रावर विश्वास ठेव, नाही तर शास्त्राच्या व्यतिरिक्त जर तू तुझ्या मनानेच भरारी मारू लागला तर ते कसं होईल. जरा एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. दृष्टांत कळला का या ओवीतून? हो, ऐकता का सगळे? काही काही बिचाऱ्यांना दृष्टांतही कळत नाही, सिद्धांतही कळत नाही. त्यांना एकच सिद्धांत माहिती आहे, झोप काढणे. आहे की नाही? बरोबर आहे. जरा लक्ष ठेवावं म्हणजे कळतंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, कल्पना करा, एक मनुष्य जन्माला आला, जन्मताच त्याला डोळे नाहीत, म्हणजे त्याला जात्यंध जन्मांध म्हणा. डोळे नाहीत पण तारुण्यात आला, आणि तारुण्यात आल्यावर तारुण्याचं वेड लागलं त्याला, आणि जो पळत सुटला ना तो, मग त्याचं ते पळणं जे आहे ते रस्त्याने असेल की रस्ता सोडून असेल? तुमच्या मते काय? आंधळा माणूस जर विनाकारण कुठे पळत सुटला तर तो रस्त्याने पळेल? नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे. अरे जात्यंध माणसाला वेड लागल्यानंतर तो जसा स्वैरतेनं कोणीकडे पळू लागतो, तो रस्त्याने पळून नेमक्या गावाला जाणार नाही. तसं ज्याला ज्ञान नाही त्याची जी भक्ती आहे ना ती अशीच आहे, सैरा धावे जैसे. त्याच्या मनाला वाटेल तिकडं तो पळतो, दिसत नाही. तसे ज्ञानाचे डोळे ज्याला नसतील पण कर्माचे पाय ज्याला असतील म्हणजे भक्तीचे, त्याची वाटचाल होईल पण योग्य दिशेनं होणार नाही. अजून एक उदाहरण दिलेलं आहे. आंधळ्या गरुडाचे पाख हाती ते कवने उपयोगा जाते. आंधळ्या गरुडाचे पंख काय उपयोगी पडतील? ते आंधळ्या गरुडाचे पंख भरारी मारू शकतील, पण आंधळा असल्यामुळे त्याची भरारी आग्नीत पडणार नाही का? मी तुम्हाला अनेक वेळेला दृष्टांत ऐकवलाय, फक्त विषयापुरता पुन्हा डोळ्यापुढे आणा. प्रवास करणारे माणसं नावेत बसून पलीकडे जाण्यासाठी निघाले, पण नावाडी नाही पण नाव आहे. त्यांनी विचार केला की नाव तर आहे ना, नावाडी नसे ना का? दोघ जण ड्रायव्हर आणि दोघं क्लीनर झाले त्यातले. म्हणजे दोघांनी ते वल्ले का आवले म्हणता तुम्ही त्याला नाव मारण्याचे. काय म्हणत असाल ते म्हणा, नाही तर काहीच म्हणू नका. म्हणजे जर माहिती असलं तर म्हणत आपलं. ते त्यांनी घेतले आणि मारायला सुरुवात केली. रात्रीचे 12 वाजेपर्यंत नाव चालली. तो म्हणला, अरे आता शक्ती संपली, बलक्षीण झालोय आम्ही, आता असं करा आपण जरा तुम्ही पुढे या, आम्ही मागे जाऊ. म्हटले ठीक आहे. ते पुढे आले, त्यांनी मारायला सुरुवात केली. खूप सकाळचे 6 वाजत आले. समोरचा काठ दिसू लागला. तो किती रे, नदीचं अंतर पात्र किती मोठं आहे. 12 तास नाव चालली तरी अजून पलीकडे जात नाही. त्यातला एक म्हणतोय, पलीकडे नाव जात नाही हे दे सोडून, अगोदर मागचा काठ पाय किती सोडलाय नावीनं. म्हणून असं मागे वळून बघितलं ना तर वळून बघता क्षणीच नाव आपली 1 फूटभर सुद्धा जागा सोडली नाही हे त्या 4 जणांच्या लक्षात आलं. असं का व्हावं विचार करीत होते, तेवढ्यात नावाडी आला. नावाडी म्हटला, कुठले रे तुम्ही? नाही, कन्नड तालुक्यातले आहेत. कन्नड तालुक्यातले. कुठं चालले? कुठे इकडे तुम्ही? यात्रेला चाललो होतो. नावेत केव्हापासून बसला? सायंकाळच्या 6 पासून. म्हणे काय करतायत? म्हटले नाव हाकतोय, पण काय नाव हात ओळखते की काय कळत नाही. किती नाव पलीकडेच जाईना, जागा सोड. वेड्यांनो, नाव जागा सोडेल कशी? मी घरी जाताना ही नाव लिंबाच्या झाडाला पक्की बांधून मग जेवायला घरी गेलो. तुम्ही ती सोडलीच नाही. तिचा दोर बांधलेला तसाच ठेवला आणि तुम्ही खुशाल वल्ले मारून मारून, आवले मारून मारून जाम झाले. कशी नाव पलीकडे जाईल? म्हणजे त्यांचं कर्म चालू होतं, पण जे करतोय त्याचं ज्ञान होतं का?
नाव बांधलेली जर तशीच असली तर किती दिवस तिला वल्ले मारली म्हणजे नाव पलीकडे पोहोचेल. त्यांना हसू नका, तुमचं आमचं तसंच आहे. भक्ती रूपी नौकेचा प्रेम रूपी दोर संसार रूपी लिंबाच्या झाडाला बांधलेला तसाच राहिला आणि सत्कर्माचे वल्ले मारणं सुरुवात आहे. पण 57व्या वर्षी मागे उलटून बघितलं तर नाव तिथंच, अजून थोडी सुद्धा जागा सोडून पुढे गेली नाही. प्रमोशन मिळालं नाही, बढती नाही, अजून काहीही अनुभूती नाही. याचं कारण आहे कर्माचे डोळे ज्ञान ते शुद्ध व्हावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाबा अरे कर्माचे डोळे ज्ञान आहेत, ते जर निर्दोष नसतील तर त्याची क्रिया योग्य तऱ्हेनं होणार नाही. याला म्हणतात साधनाचं ज्ञान. विठ्ठल विठ्ठल. साधनाचं ज्ञान असेल तर तेच साधन तारत आणि साधनाचं ज्ञान नसेल तर तेच साधन मारत. मारक ठरत. मारक म्हणजे तारकही तेच आणि मारकही तेच असं ते साधन आहे. साधने घाली ती काळाची ये मुखी, काळाची गर्भवास देखी न सुखती, गर्भवास देखी न सुखती. साधने घालती काळाची ये मुखी, काळाची देखी न सुखती. साधने घाली ती काळाची ये मुखी, गर्भवास शेखे न चुकते. महाराज म्हणतायत साधने काळाची मुखी घाली ती साधनं काळाच्या तोंडात नेऊन घालतात. साधनाचं ज्ञान नसेल तर गर्भवास शेखे न चुकते. शेवटी गर्भवास चुकवत नाहीत तर ती उलट गर्भवासात नेऊन घालतात. याचं कारण आहे साधनाचं ज्ञान नसणे. म्हणून साधनाचं ज्ञान पाहिजे हा पहिला प्रकार. कोणतंही साधन त्या साधनाचं अवलंबन एकदा करू लागलो आपण की त्या साधनाचं ज्ञान पाहिजे ना. जर नसेल मग आपण देवापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून पहिला प्रश्न साधन. जरा तुम्हाला दृष्टांत सांगतो एक दोन, म्हणजे ज्ञानेश्वरीतच असे काही दृष्टांत आलेत. आपण शास्त्रा वाचून केलेलं कर्म म्हणजे शास्त्राने नेमकी उपासना कोणती सांगितली ती उपासना आपल्याकडून न होणं म्हणजे शास्त्रा वाचून केलेलं कर्म. मग ज्ञानोबा आहे त्याच्यावरती एक दोन तीन उदाहरणं सांगतायत. ते म्हणतात कल्पना करा, दूध वाढीता ठावो पावे ते उतोरी जाय स्वभावे. हो, एखाद्या चुलीवर दुधाचं भांड ठेवलं, जाळाचं प्रमाण वाढलं म्हणजे दूध उतू जातं. मग दुधाचा नाश झाला, दुधाचा व्यय झाला, दूध आपल्या हातून गेलं, पण ते काही सत्कर्मात जमा झालं का? बर, चुलीत पडलेल्या नंतर मग जर तुम्ही म्हणू लागले कृष्णार्पण, अशी काही माणसाला सवय आहे. गंगेत पैसे पडले कृष्णार्पण, राखेत दूध पडलंय आता ते पुन्हा चहाच्या उपयोगाचं नाही ना. कृष्णार्पण म्हणजे कृष्ण इतका वेडा आहे, कृष्ण एवढा लाचार आहे तुमच्या दुधासाठी. ज्याच्याकडे 9 लाख गायी आहे त्याला तुमच्या राखेत पडलेल्या दुधाची गरज आहे. म्हणजे तात्पर्य असं आहे की ते दूध गेलं पण उपयोगी पडलं नाही, पातेल्याच्या पातेलं गेलं. बर, त्याच्या उलट त्यातला एकच कप भर दूध जर एखाद्या वारकऱ्यांच्या घरी एकादशीच्या दिवशी नेऊन दिला असतं की वारकरी वा आज तुम्हाला उपवास असेल, किमान 1 कप का होईना एक दूध माझ्याकडून तुम्हाला मी देत आहे, तुम्ही त्याचा उपयोग करा, तर ते सत्कर्मात जमा झालं असतं, त्याचं पुण्य त्याला मिळालं असतं. म्हणजे शास्त्रा वाचून केलेलं कर्म कर्म होतं पण त्याचा मोबदला मिळत नाही. जरा त्याचं दुसरं उदाहरण सांगतो. मुलाचं बापाचं भांडण झालं, हो म्हणा, म्हणजे झालं असं समजा. भांडण झाल्यानंतर तो बाप म्हटला बस तू माझ्याशी भांडतोस ना, तुझ्या करता मी आतापर्यंत पंढरपूरची वारी केली नव्हती, आता मी जातो ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात पायी पायी. तो गेला राग राग आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात त्याने वाटचाल केली. त्याचा परिणाम एक एक पाय एक एक त्या माऊलीच्या रस्त्याने जर टाकला तर अनंत पुण्य प्राप्त होतं. पावला पावलात यज्ञ तयार होतो असं त्याचं वर्णन आहे. नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले, नाम घेता वाट चाले. एक नाव घेऊन एक वाट चालीचा एक पाऊल टाकला तर पावला पावलात येत नाही, त्यांना पुण्य मिळालं पायी जाण्याचं. त्याच्या उलट बापाचं मुलाचं भांडण झाल्यावर मुलगा म्हटला मी 2 महिने तिकडच भटकतो, ते तिकडच भटकलं, जा इकडे जा तिकडे, फिरला तोही फिरला हाही, पण याची योग्य दिशेनं वाटचाल म्हणून पुण्य मिळालं. त्याचं फिरणं झालं पण पुण्य मिळालं नाही. दृष्टांत हा सिद्धांतासाठी आहे.
तसं सत्कर्म जे केलं जातं त्याला शास्त्राची जोड पाहिजे. म्हणजे आपण जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे हे तुलना करून बघितलं पाहिजे. आपल्या मनानेच जर केलं तर कर्म होईल, पण त्या कर्माचं फळ पुण्य रूपाने मिळणार नाही. म्हणून पहिल्यांदा साधनाचं ज्ञान एक. आता दुसरा प्रकार साध्याचं ज्ञान. आपण भक्ती कोणाची करतोय, तो कसा आहे, आपण केलेली भक्ती त्याला पोचते का, हीच त्याला भक्ती कारणीभूत आहे का, ही भक्ती त्याच्या आवडीची आहे का, अनावडीची आहे, त्याला आवश्यक आहे की अनावश्यक आहे, याचा विचार म्हणजे साध्याचं ज्ञान. तुमच्या आमच्या बाबतीत संतांनी एक प्रमाण सांगितलंय, शंख करीशी ज्याच्या नावे त्याचे नावची नाही ठावे, त्याचे नावची नाही ठावे. ज्याच्या नावाने आपण रात्रंदिवस शंख करतो ना, त्याचं नाव गाव याला काही माहिती नाही. असं काही वेळेला घडतं. गतानुगतिको लोको न लोको पारमार्थिक आव्हानुकालिक मात्रेण कथम येताम्र भाजनम. शास्त्रकार म्हणतायत असं काही वेळेला घडतं. गतानुगतिको लोको ते करतायत म्हणून हे करतायत, पण ते का करीत होते हा का करतोय तपासच नाही. मी मागे कधी काळी व्यवहारातलं उदाहरण तुम्हाला सांगितलं असेल. एकाचे वडील जरा खूप जाड होते, शरीराने स्थूल होते. ते जेवणासाठी पाटावर बसले की स्थूल माणसाचा काष्टा धोत्राचा ऑटोमॅटिक सुटायचा. तो जेवणासाठी त्या पाटावरती बसले की त्यांचा काष्टा असा सुटून जायचा. करता 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 पुढे चालून ते वडील वारले. वारल्यानंतर तो मुलगा सोळ लावून जेवायला बसायचा, धोतर नेसून बसायचा. पण तो काय करायचा, तो पहिल्यांदा काष्टा हाताने सोडायचा आणि मग बसायचा पाटावर जेवायला. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. एके दिवशी त्याचा मित्र त्याच्या भेटीसाठी आला. सहज म्हणला काय चाललंय, वडिलांच्या पश्चात याचं बघूया. बाळासाहेब कसं काय चाललंय, म्हणला चांगलं चाललंय. पण काय रे हे काय, एक काष्टा सोडला मग जेवायला बसला. तो आमचे वडील असंच करीत होते. वेड्या तुझ्या वडिलांचा सहज सुटत होता, तो मुद्दाम सोडून मग बसतो. म्हणजे ते का करीत होते, तू का करतो, पण गतानुगतिको लोक हो, त्यांचं पाहून यानी करणे. पण ते काय करीत होते हे काय करतायत याचा मेळच नाही. असं बहुअंशी जगात अशी अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही बघा, आळंदी पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर एखादे मोठे नामवंत कीर्तनकार असले तर त्यांना इकडून तिकडे जर कीर्तनासाठी जायचं ठरलं तर काही लोक दर्शनासाठी गर्दी करतात. मग त्यांनी दर्शन घेतलं, यांनी दर्शन घेतलं, खूप लोक दर्शन घेत आहेत. त्यांच्या बरोबर जे असतात ना ते सेवक वगैरे, ते ती गर्दी फाकून त्यांना तिथून लवकर काढतात, कारण त्यांना कीर्तनाच्या वेळेत तिथं हजर करायचं असतं. मग ती गर्दी फाकून त्यांना एकदा काढून घेऊन गेले. मग यांची चर्चा चालते, काय रे म्हटले, काय खूपच लोक पाया पडले आहेत. मग तू, मग मी घेतलं पडून. पण तो म्हणे तू पाया पडला, पण कोणते महाराज होते, मला कोणाला माहिती कोण महाराज होते. अरे मग पाया कसा काय पडला, म्हणजे सगळेच पडत होते, आपण घेतलं पडून. हा जो प्रकार आहे ना, गतानुगतिको लोको न लोक पारमार्थिका, तसं साध्याच्या बाबतीत तसंच आहे. आपण ज्याची उपासना करतोय त्याचं ज्ञान आहे का जर विचारलं तर मोठा गहन असा प्रश्न आपल्या डोळ्यापुढे निर्माण होतो. म्हणून संत सांगतायत आपण ज्याची भक्ती करायची ना त्याचं पूर्ण ज्ञान पाहिजे. म्हणजे आपल्याला ओळख पाहिजे की तो कसा आहे, तो कशाने मिळतो, यापूर्वी या साधनाने तो कधी मिळालेला आहे का कोणाला, त्याची काही उदाहरणं तुमच्या जमेत आहेत का, आपण केली भक्ती देवाला आवडते का, भक्ती नाम परमात्मा स्वरूप कसं काय आहे याचं पूर्ण ज्ञान, याला साध्याचं ज्ञान म्हणतात. म्हणून साध्याचं ज्ञान आणि साधनाचं ज्ञान ही दोन ज्ञान असणं हे भक्तीमध्ये एक महत्वाचं लक्षण गणलं जातं. विठ्ठल विठ्ठल, टाळ्या वाजवा, टाळ्या. मी सांगतोय ते ऐकताना तुम्ही सगळे काय लक्षपूर्वक ऐकता वा. साधनाचं ज्ञान आणि साध्याचं ज्ञान ही दोन्ही ज्ञान सांगितले मी तुम्हाला. आता जगाकडे संतांनी बघितलं, जे उपासना करीत नाही त्यांचा प्रश्न सोडा, त्यांना ईश्वर प्राप्ती झाली काय, झाली नाही काय. आपण व्यवहारातले उदाहरण पाहतोच नाही. जो कष्टच करत नाही त्याच्या शेतीत पीक निघालं काय, न निघालं काय. पण एखादा फार आतोनात कष्ट करतो पण उत्पन्न काही निघत नाही, त्याच्याबद्दल थोडासा विचार. खूप अभ्यास करतो पण वार्षिक परीक्षेमध्ये 100 पैकी 0 भोपळा, त्याच्याबद्दल विचार. की अभ्यास तर करताना दिसतो पण पास झालेला दिसत नाही, मग विचार. तशी भक्ती तर करतोय पण ईश्वर प्राप्ती झालेली दिसत नाही, त्याच्याबद्दल विचार केलाय संतांनी की असं का व्हावं. वास्तविक नियम आहे. विठ्ठल विठ्ठल.
असा आहे की साधन केलं की साध्य मिळतं. मग ते व्यवहारिक असो वा पारमार्थिक. मग या ठिकाणी साधन तर करतायत, मग साध्य का मिळत नाही, त्यामध्ये शंका निर्माण होते. बरोबर आहे. मग संतांनी विचार केलाय साधनाचा अवलंबन करूनही साध्य मिळत नाही, त्या अर्थी यांचं साधन कुठंतरी चुकत असलं पाहिजे. तुमच्या लक्षात येत नाही ना मी बोलतोय हे? त्याच कारण की कुठंतरी चुकत असलं. अहो सकाळपासून संध्याकाळपर्यंत विहिरीवर मोठ चालू आहे. बैल चांगले, मोठ फाटकी नाही, पाणी भरपूर आहे. बर मोठ हाकणारा मोटकरी आळसी व्यसनी नाही, तरी पण उसापर्यंत पाणी पोहोचत नाही. समजाव पाठ कुठंतरी. हा आता कळलं का? हा कुठंतरी काहीतरी भानगड आहे, कुठंतरी चुकतंय. त्याच्याशिवाय असा प्रकार घडला नाही. सिद्धांतच आहे तो. साधन करूनही साध्य प्राप्त होत नाही म्हणजे साधन कुठंतरी चुकत असलं पाहिजे. अजून एक उदाहरण सांगतो मी, तुम्हाला नाहीच कळलं तसं तर. एक साधू महाराज असं म्हणतात की ते नारळ द्यायचे, म्हणजे ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांना जर नारळ दिला तर त्यांना मुलं व्हायचे, असा बऱ्याचशा जणांचा अनुभव. त्याप्रमाणे एक माणसांनी ऐकलं किंवा त्यांचा नारळ प्रसाद आणला म्हणजे माणसाला मूलबाळ संतान होतं. निपुत्रिक राहण्यापेक्षा चला आपण सुपुत्रिक होऊ. मग तो झाल्यानंतर तो काही का करीना आपल्याला पण असला तर बरं. म्हणून हा गेला त्यांच्याकडून प्रसाद आणायला, नारळ आणायला. नारळ आणला, खाल्ला, 1 वर्ष थांबला, परत पुढच्या वर्षी गेला. महाराज काहीच उपयोग नाही, मूलबाळ झालं नाही. नाही, साधू महाराज म्हटले असं तर कधी घडलं नाही. माझा जो प्रसाद आहे, नारळ आहे, तो आतापर्यंत कधीही निष्फळ ठरला नाही. ते फळच आहे, निष्फळ झालंच कसं काय? पुन्हा त्यांनी अधिक त्यांचं जे तप सामर्थ्य आहे तिथे एक वटून मंत्रोपचाराने भारून मंत्रून तो नारळ दिला. जा आता निश्चित परिणाम होईल. 2 वर्षांनी पुन्हा हजर. महाराज काही परिणाम नाही. साधू महाराज म्हटले असं तर कधी व्हायला नको, पण होतंय, याच्यात काहीतरी भानगड आहे. मग काय होतं तरी काय? मग त्यांनी विचार केला. म्हणजे काय रे बाबा? म्हटले काय ते जाऊ दे, पण मी तुला असं विचारतो, आतापर्यंत माझ्याकडे नारळ मागण्यासाठी येत होते ते जोडी जोडीनच येत होते, तू नेहमी एकटाच येताना दिसतोय. तो म्हणला मी जोडी आणू कोणाच, लग्नच नाही आपलं झालं. आता काय? मग तो म्हटला किती पोते नारळ खाल्ली म्हणजे परिणाम होईल. आता कळलं का? म्हणजे कुठं साधन करूनही साध्य प्राप्त होत नाही, अर्थात साधन कुठंतरी चुकतंय. साधनामध्ये काही वैगुण्य आहे, काही दोष आहेत, हे सिद्ध आहे. मग कुठं चुकतंय हा विचार नंतर, पण कुठंतरी चुकतंय हे अनुमान प्रमाण. तसं संत विचार करताय भक्ती केल्यावर ईश्वर प्राप्ती व्हायला पाहिजे हा सिद्धांत, पण भक्ती करूनही ज्या अर्थी प्राप्ती नाहीये त्या अर्थी साधन कुठेतरी चुकतंय. आणि मग संतांनी जरा जगाचं बारकाईनं निरीक्षण केलं की यांचं साधन चुकतंय कुठं. मग एका एकाला विचार, काय रे म्हटले भक्ती कधीपासून करतो? कोण म्हणे अमक्या वर्षापासून, कोण म्हणे तमक्या वर्षापासून. मग जरा विचारलं कोणत्या देवाची भक्ती करतो, कशी काय करतो. मग तो एक एक सांगू लागला. माझं ना असं चालू आहे, मुंजोबाशी डाक घालून मेसाई आळविली हो, त्रिगुणाची तिवई करोनी त्यावरी बैसविली हो. तुम्ही वाचा जरा मालिकेतले अभंग. तो सांगू लागला हे मी असं केलं, या देवाची उपासना केली. दुसऱ्याला विचारलं तुझं कसं काय? तो सांगू लागला आई भवानी थोर जाणोनी तुझं म्या उपासिले हो, हाती परडे देऊन तिने मज भिकेसी लाविले हो, खुळा पांगळा करून आपणा जवळी बैसविले हो, उदो असतुचे अरे फिरे घर घरे उतवावरे परी मज व्यर्थसीन वाटला, व्यर्थसीन वाटला तुझं म्या फुलवरा बांधिला, व्यर्थसीन वाटला तुझं म्या फुलवरा बांधिला. जय जगदंबे पूर्ण कदंबे जगद उद्बोधे देह तुझा अर्पिला, देह तुझा अर्पिला तुझं म्या फुलवरा बांधिला, तुझं म्या फुलवरा बांधिला. बस हे अभंगच आहे. नाही तर तुम्ही म्हणाल बघले आता तुम्ही, हे अभंग आहेत. अभंग बाळ जरा मंगळवारच्या अभंग देवीचं वर्णन करणारे. बर एक म्हणू लागला आमक, एक म्हणू लागला तमक, एक म्हणू लागला तमक. मी आमक्या देवाची, एक म्हणे आमक्या देवाची, एक म्हणे आमक्या देवाची. मग संतांनी ठरवलं हा इथंच भानगड. अरे तुम्ही ज्यांची उपासना करता त्यांच्याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे का?
शेंदरी हेंदरी दैवते शेंदरी कोणती पूजी होते ते कोणती पूजी होते आपुल्या पोटाची रडते मागती तिथे अवदान आपुल्या पोटाची रडते मागती तिथे अवदान पुढ्या इच्छा आणि कातडे काय करू आली कयाची जोडी हात परो कडे बुद्धे आशिरा इच्छा आणि कातडे काय करू आली कयाची जोडी हात परो कडे बुद्धे आशिरा. या अभंगातून महाराज म्हणतायत अरे शेंद्री हेंदरी दैवते, इथे देवतेची निंदा नाही, खऱ्या अर्थाने त्या देवाचं स्वरूप सांगितलेलं आहे. अरे ज्यांना खरा देव प्राप्त झालाय त्यांच्या बाबतीत असंच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले जे अमृताते ठी ठेवी तो कांजी केवी शेवी. किंवा दुसरे एक उदाहरण 5व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कल्पना करा नातरी मृगतृषा पीडिते संभ्रमे विसरून जळाते तो तोय बुद्धी वरळीते ठाकोन येते. किंवा दुसरे एक उदाहरण आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कल्पना करा जीही आपण अपे नाही देखिले तैतीही इंद्रियार्थी रंजले जैसे रंक का आळू कैले मग तुषाते शेवे. ज्याला पंक्तीला बसून मिष्टान्न भोजन आग्रह पूर्वक मिळालंय तो माणूस जेवण झालेल्या लोकांच्या पत्रावळीवरचे उष्टावळी शीत गोळा करून खाईल का? त्याला जागा करी जाबर ते पडायला झाले ते आडी घालून बसले ते आणि त्याला मांडी घालायला आणि त्याला सारखा चिमटा घ्यायचा अधून मधून. भलतं सिरियस पेशंट आहे बरं का ते, 2 मिनिटं सुद्धा डोळे उघडे ठेवत नाही. असं अधून मधून शेजाऱ्यांना चेक केलं पाहिजे ज्याने त्यांनी की आपापले शेजारी आहेत का ठिकाणावर म्हणून. विठाल 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 आणि म्हणा कुठपर्यंत आलोय आपण. वस्तुस्थिती सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्याला पंक्तीत जेवण मिळतंय तो उष्टावळी खाणार नाही. चला पुढे दुसरं उदाहरण जी आपण पे नाही दिठे जयासी स्वसुखाचे सदा खराटे तयासीची विषय हे गोमटे आवडती. अरे तोच तिथे रममान होईल मग दुष्यंतीच रमंतीच पण महात्मा मात्र नतेषु रमते बुधा. ज्याला खरं सुख मिळालं आता तो या सुखात रममान होणार नाही. तसा खरा देव ज्यांना कळला तो सामान्य देवात भक्ती करण्यात वेळ घालवणार नाही. महाराज म्हणतायत जे देव एका परमात्म्याच्या अंशात हे संपूर्ण जगत आणि त्याच्यातला कितवा वाटा या देवाचा आहे सांगता येत नाही. तेच अपूर्ण नव्हे तेच आपल्या इच्छेच्या पूर्तीसाठी लोकांना पीडा देतात, खूप त्रास देतात, झाडाचे हाल करतात खूप. आता जे यांचे चोदले पुरवण्यासाठी जे झाडाचे हाल करतात त्यांचे हाल कोण दूर करेल? काय ते निवृत्त करतील? म्हणून कोणते पूजे भूते की ते अरे ते स्वतःच अपूर्ण. जरा उदाहरण घ्या तुम्ही. उदाहरण असं आहे एका माणसाचा यात्रेमध्ये खिसा मारला गेला अशी कल्पना कर. तो दुसऱ्याकडे पळत गेला हो खिसा मारला हो खिसा मारला हो चोरट्याने. तो म्हटला तुला मारला म्हणजे तुला खिसा होता तरी मला खिसाच नाही. आता सांगा तुम्ही याला असं वाटलं की आपला खिसा मारला म्हणून त्याच्याकडे जाऊन 5-25 रुपयाची तात्पुरती मदत घेऊ आपण घरी जाण्यापुरती तिकिटापुरते पैसे. तो म्हटला मी तिकीट म्हणजे मी खिसाच लावला नाही शर्टाला मग तो काय मदत देईल याला? असा प्रकार आहे. तसं या ठिकाणी जे देव त्यांच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी आपल्याला पीडा करतायत. महाराज म्हणतात त्यांच्या पूजेत वेळ निरर्थकतेनं घालवणं आहे. याच्याकरता भक्ती विजय नावाच्या ग्रंथात एक कथा भाग आलेला आहे आणि तो सत्यस्थितीचा आहे. जरा ऐकून ठेवा आपण प्रत्येकाने. एक वारकरी बुवा अनागोंदीचा राजा आहे. अनागोंदीचा राजा त्याच्याकडे वारकरी बुवांचा रात्री मुक्काम पडला. त्याने आपल्या ओट्यावरती बसून हरिपाठ घेतला आणि दर्शनाला म्हणून मंदिरात जाऊन थांबला तर राजा त्या देवीची आरती करीत होता. दुर्गे दुर्गड भारे वगैरे. तेवढ्यामध्ये त्या वारकरी बुवांनी बघितलं, नमस्कार केला. आता आपल्याला कोणताच देव निंदे नाही, सर्व देवाला नमस्कार करायचा. पण सर्व देवाचा एक मुख्य देव म्हणून भक्ती त्याचीच करायची आहे. हा पहिल्यांदा नीट लक्षात घ्यायचा. निंदे कुठलाही देव नाहीये पण सर्व देवाचा देव जो आहे त्याची भक्ती करायची आहे. कारण त्याचं कारण असं आहे की त्याच्या भक्ती त्यांची सगळ्यांची भक्ती आहे, सगळ्यांच्या भक्तीत त्याची भक्ती नाही. मुळाला पाणी घातलं की फांद्यांना पोहोचतं पण फांद्यांना घातल्यावर मुळाला कधी पोहोचतं? त्या बाबांना हो बाबा हा मुळाला पाणी घातलं तर फांद्यांना पण फांद्यांना पाणी घातल्यावर मुळाला येतं का? येणं शक्य नाही तर कसं येईल ते? सिंचन करिता मूळ मग वृक्ष बोलावे सकळ किंवा ज्ञानेश्वरीतली बोलली मूळ सिंचने सहजे मग शाखा पल्लव संतोषती.
मुळाला पाणी घातलं की फांद्यांना जातं, फांद्यांना पाणी घालून मुळाला येणार नाही. तसं सगळ्यांचं जे मूळ आहे तो परमात्मा आहे. मग त्यांच्या भक्तीत बाकीच्यांची भक्ती आहे. केशवम प्रति गच्छते एक. तेव्हा देवीचा नमस्कार केला वारकरी बुवानी आणि बसले. त्या राजाने आपलं ते आरती वगैरे महाप्रसाद वगैरे झाला आणि बाहेर आले तर वारकरी बुवा बसले होते. यांचा आपलं पंढरपूरला जात असताना तिथला मुक्काम होता म्हणून त्यांचे अभंग चालले होते. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर. असे ते ठासून म्हणत होते वारकरी बुवा की अशी चंद्रभागा, असं भीमातीर, असं वाळवंट, असे संतजन, असे हरिदास, अरे असा विटेवर देव कुठं आहे. तेव्हा ते राजाला जरा जड गेलं. काय म्हणता वारकरी बुवा, माझ्या राजधानीत येऊन आणि माझ्या देवीच्या मंदिरात येऊन त्या विठोबाचं वर्णन करता, देवीचं करा. म्हणले बाबा तुझ्या दडपणाखाली देवीचं आम्हाला काही तुझ्याकडे काही मागायचं नाही, तुझ्याकडून काही आमचे मुलं सर्व्हिसला लावायची नाही, काही घेणं नाही आम्हाला. आम्ही एकाच देवाचे आणि अनन्य अशा प्रकारचे उपासक आहोत. यासाठी तुझ्या दडपणाखाली आम्ही देवाचं नाव देवीचं घेण्याची गरज नाही. तर राजा म्हणू लागला काय म्हणताय. म्हटलं राजे रागता येणार नाही. म्हणले काय, तुमची देवी आमच्या पांडुरंगाच्या दरबारात पंढरपुरात झाडलोट करण्याचं काम करते. आता सांगा राजाला काय आनंद वाटला असेल. बर आणून म्हटले अहो वारकरी बुवा जरा नीट विचार करा, आमच्या देवीच्या अंगावर संपूर्ण सुवर्णाचे अलंकार आहेत. तो वारकरी बुवा म्हणे काय विचार करायला होता मला. सुवर्णाचे अलंकारच काय, आमचं पूर्ण पंढरपूर सुवर्णाचं आहे. तुमच्या देवीच्या अंगावर दागिने फक्त सोन्याचे आहे, आमचं पंढरपूर पूर्ण सोन्याचं आहे. मग राजाला मात्र चीड आली. राजा म्हटला वारकरी बुवा गाठ माझ्याशी आहे. जर तुमचं पूर्ण पंढरपूर सुवर्णाचं नसलं आणि तुमच्या पांडुरंगाच्या दरबारात आमची देवी जर झाडलोट करताना मला दिसली नाही तर तुम्हाला फाशीला देईल. राजाने सांगितलं, वारकऱ्याने सांगितलं ठीक आहे, पण तुझी देवी जर तिथं दिसली आणि पंढरपूर जर सुवर्णाचं दिसलं तर. तो म्हणला आजपासून देवीच्या ऐवजी पांडुरंगाची उपासना करेल. ठरलं. वारकरी बुवान राजा बरोबर निघाला. आता वारकरी बुवांच्या मनात असं होऊ लागलं. वारकरी बुवा म्हटले मी तुझ्या भावनेच्या पोटी त्याला म्हणून गेलो, पण जर का पंढरपूर दिसलं नाही सोन्याचं की कत्तल करणार, किंवा ही देवी जर तिथे दिसली नाही तर मारणार. पण देवा आमचा आत्मविश्वास आहे पंढरपूर सोन्याचा आहे, आमचा आत्मविश्वास आहे. अरे एकच देवी काय, अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी, अष्टसिद्धी तुझं झाडलोट करतायत, सर्व जगातले देव तुझं स्तवन करतायत हे आम्हाला माहितीये. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र तेही यातेची स्तविती. आत्मविश्वास आहे. पण राजाला दिसतंय का नाही काय सांगू, कारण राजा ते पाहणे इतका पुण्यवान पाहिजे ना. नाही तर हा देवळात गेला अन्यथा शरणम नास्ते त्वमेव शरणम मम, लगेच लक्ष बुटाकडे. त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्षी रक्षी परमेश्वर. कळलं का, माझा बूट तू रक्षण कर, रक्ष रक्ष परमेश्वर. असं जर म्हणून गेला तर याला देवी कशी दिसेल हो, पंढरपूर सोन्याचं कसं दिसेल हो, प्रश्न पडला. पण वारकरी बुवा निष्ठेनं म्हणू लागले देवा त्याच्या पुढचा एक, याचा अर्थ की राजा मला मारेल याच्या भीतीने मी तुझी विनंती करतोय असं नाही. म्हटले मग आम्ही कधीच मरणावर उदार झालोय. आकाशावर पडो पाहे जरी हे आकाशावर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा, न करी अनिकाचा पांगिला, नाम धारक तुझाची अंकिला. सप्तसागर एकवट होती जरी हे विरोनी जाय क्षिती, पंचमहाभूते प्रलय पावती, परी मी तुझाची सांगाती गा विठोबा, न करी अनिकाचा पांगिला, नाम धारक तुझाची अंकिला. हो वाटेल ते हो, मी भक्ती सोडणार नाही, मरणाला घाबरतोय का मी. पण लोक म्हणतील वारकरी या पंढरपूरचं ब्रीद धरून मरून गेला, पण तसं पंढरपूर नाही, असा तुझा अपप्रचार होऊ नये म्हणून याला दाखव पंढरपूर सोन्याचं आहे म्हणून. आणि खरंय मी व्यवहारात 1000 वेळा तुम्हाला उदाहरण सांगितलंय. हुशार बाई मालकाला कधीच म्हणत नाही मला असं पातळ आणा तशी साडी आणा, ती म्हणते फाटका असू द्या ना, तिरंगी झेंडा असू द्या ना, 10 ठिगळा असू द्या त्याला, अहो 100 गाठी असू द्या ना, मी नेसायला तयार आहे. पण तुम्ही जरा लक्षात घ्या तुम्हाला 4 चौघात नेहमी बसावं लागतं. लोक म्हणतील कोणाची रे मंडळी, म्हणजे रावसाहेब काय अक्कल आहे त्या रावसाहेब. आणि काय जर
स्वतःच्या अंगावर नेल टिनोपाल कडक इस्त्रीचे कपडे आणि बाईच्या अंगावर फाटकं पातळ, असं तुम्हाला लोकांनी म्हणून नये. वाटत असेल तर 500 रुपयाची पॉलिस्टरची साडी आणा, नाही तर आपलं काही म्हणणं नाही. सुशिक्षित पॉइंट आहे. कारण मी तरी फाटकं म्हटलोय, त्याला पुरावा आहे. तू का म्हणे नग्न भाज तरी ती लाज स्वामीसी, नग्न भाज ती लाज स्वामीसी. तसं देवा तू माझा स्वामी, मी तुझा रंग पाहता न दिसे वेगळी क. मी तुझा, तू स्वामी आहे आणि मी तुझा रंग आहे. मग तुझं स्वामी पण राखण्यासाठी तू याला पंढरपूर सोन्याचं दाखव. मी मरणाला घाबरतोय म्हणून विनंती करतोय असं नाही. असं वारकरी बुवा आर्ततेनं देवाचा धावा करतायत. परिणाम काय दिसला तो ऐका. शिवेपर्यंत आले त्या पंढरपूरच्या आणि उंच जागेवर आल्याबरोबर एकदम हेच दिसलं. झळझळीत सोनं सळा, झळझळीत सोनं सळा. झळझळीत सोनं सळा, कळसा दिसतो स्वज्वला. झळझळीत सोनं सळा, कळसा दिसतो स्वज्वला. बरवे बरवे पंढरापूर, बरवे बरवे पंढरापूर. एकदम असं चमचम चमचम चमकू लागलं सोना. राजा म्हणू लागला वारकरी बुवा 50% काम झालं तुमचं. पंढरपूर सोन्याचं आहे. अहो पाहिलं मी, आमच्या देवीच्या अंगावर फक्त दागिने सोन्याचे होते, तुमचं पंढरपूर नगरी सोन्याची आहे. वा. पण वारकरी म्हणे अजून 50% बाकी. जर तिथं देवी दिसली नाही तर काय होईल सांगता येत नाही माझं. म्हणून तिथे गेले, देवाची करुणा भाग. तेवढ्या ती देवी हातात झाडू घेऊन दारात उभी होती. राजाने बघितलं की आपलं उपास्य दैवत आहे, साष्टांग प्रणिपात करणार. तेवढ्या देवीने त्याला उचललंय. रे माझा मालक तिकडे उभा आहे, माझ्या पाया पडतो. असं घडू शकतो. तुम्ही आमच्या पाया पडता, आम्ही पडून घेतो, हे बरोबर आहे. पण आम्ही आळंदीला संस्थेमध्ये आम्हाला ज्यांनी शिकवलंय, आमचे जे गुरुजी आहेत त्यांच्या पुढे आम्ही उभे राहिलो. तुम्ही आमच्या पाया पडू लागले, आम्ही जर पाया पडून घेऊ लागलो तर आमच्यासारखे मूर्ख आम्हीच. त्यावेळेला आम्हाला लाज वाटेल की नाही की अहो मी तुमच्या गावातला बुवा आहे पण इथं आमचे बुवा ते आहेत असं म्हणावं लागेल की नाही. शेवटी आळंदीला गेल्यानंतर हे जसं आहे तसं. किंवा एखाद्या वेळेला अशी व्यवहारातली 1000 उदाहरणं आहेत. आपली सून आपल्या पाया पडते, तिच्या पुरती ती सासू आहे, पण तिची सासू पुढे असताना तिची हिंमत होईल का पाया पडून घ्यायची. अगं बेबी माझी सासू ती नाही का, असं आहे ते. तसा या प्रकारे त्या देवीने सांगितलं आमचा देव तिथे विटेवर उभा आहे. राजा तू माझ्या पाया पडू नको, त्याच्या पाया पड. त्यांच्या पाया पडला तर आमच्या सगळ्यांच्या पाया पडल्याचं. आणि इथपर्यंत आणलं. मग आणि ती देवी आम्हाला दाखवली, खरी देवी दाखवली. आणि मग तिथून पुढे देवीचं वर्णन आहे. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा, तिचं भक्त करुणा करी हो करी कृपा. हो वगैरे हे देवीचं नाम परमात्म्याचं वर्णन आहे. मग त्या देवाला पाहिल्यानंतर राजाचा जो वृथा अहंकार होता की आतापर्यंत माझ्या ज्या वेळेचा अपव्यय झाला आणि सर्व देवांचा देव आज मी पाहिला, तसं संत म्हणताय ज्यांना खरा देव कळलाय आता कोणती पूजी भूते खेते, भूते खेते कोण पूजी, ज्यांना कळलं नाही ते पूजी. विठ्ठल 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 विठ्ठल. मग महाराज म्हणताय तुम्ही ज्यांची भक्ती करता ती देवत सामान्य आहेत. म्हटलं असं अल्प रोकडी अशी आहेत ती. बर उपासना करता ती चुकीची, जे देव आहेत ते चुकीचे. पण देवाच्या बाबतीत असं आहे किती देवन किती. आणि काही वेळेस तर असा प्रकार आहे कशाचं तरी बावलं करायचं, कुठंतरी मांडायचं, काहीतरी त्याला व्हायचं आणि मग काहीतरी व्हायचं. काही मिळत नाही ना त्याचा. देव कशाचा तरी कुठल्या तरी धातूचा, काहीतरी त्याला नाव, काहीतरी त्याची पूजा, काहीतरी मागायचं. तपासच नाही. शिळा तांब्याचं बाहुलं केलं, पाट मांडोनी वरी बैसविलं, गंधा अक्षता झाकोळीलं, मना येईल ते नाव ठेविलं, कसे या जनासी लागले वेळ. एकनाथ महाराजांचं भारूड आहे पण सत्य स्थिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आहेत. माझी मूर्ती निफजवी ती घराच्या कोणी पैसा, आपण देवदेव तीर्थाशीच आहे. बर नित्य आला तर माझे काजी कुलदेवता लागी भजे वगैरे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे. तुकोबाराय देखील म्हणतात ते, किंवा ज्ञानोबा कुणबट कुळवाडी आना देव मांडी, हे तर तुम्हाला जवळजवळ माहितीच असेल. आता जे खळ्याची पद्धत बदलली, हे यंत्र निघालं ना मळणी यंत्र तेव्हापासून. आता पूर्वी तुम्ही बघा ते पावली 5 पावली करायची,
ती चिखलाची लक्ष्मी करायची, तिच्यावरची पूजा करायची, 5-50 लोकांना जेवू घालायचं त्या दिवशी, आणि मग ते उपवल्यावरती राज भरायचा, नारळ फोडायचा, देव मांडायचा तिथं, त्याची पूजा करायची, आणि मग पूर्वेकडे तोंड करायचं, आणि त्या आधुनिक बरकता रे असं काहीतरी होतं की नाही प्रकार. आता कसलं जळगाव भागात गेल्यावर तर तिकडे तर रोडवरच कंस टाकतात, बरकता नाही, लाभ नाही, खळ नाही, मेड नाही, बैल नाही, हात नाही, पात नाही, काहीच नाही, जाऊ द्या असा प्रकार आहे. पण त्यावेळेला, पण या वर्षी राशीच्या वेळेला केलेला देव पुढच्या राशीपर्यंत शेतकरी कुठे ठेवत होता तो? तपासली, रास बोलली की देव गेला कुठे? पुढच्या राशीला नवा देव, पेरणीच्या वेळेला नवा देव, कपाशी पहिल्यांदा तर नवाच देव, असा नव्याच देवाचा प्रकार. कुणबट कुळवाडी आण देव मांडली, भलतेच देव मांडतं, पण आदिलाची परवडी करीत. पहिल्या देवाचं काय झालं, त्याला तपास नाही की त्याला काय आहे का, भूक नाही का, पाणी आहे का नाही, तपास नाही. असे देव करून भक्ती करणारे पुष्कळ आहे. बरं, भक्तीची रीत बघितली तर भक्तीची रीत आहे तशीच. आपल्याला जेवायला आपण पोळ्या करतो, बरोबर आहे, पण कमीत कमी 9x9 इंचीच्या गोलाईच्या असतात की नाही. तसे मग हातावर काही लहान मोठे पण असेल, पण बहुअंशी अंदाजे 9x9 अशा इंचाच्या पोळ्या असतात गोलाईच्या. पण देवाला नैवेद्य करतो ते किती बाय कितीचे असतात कधी बारकाईने आपण बघतच नाही. पण खऱ्या अर्थाने जरी विचार केला, त्याला काही भागात नैवेद्य म्हणतात, काही भागात त्याला चांदक्या म्हणतात. तळाताच्या मधला आकार म्हणजे नैवेद्य. बरं, त्याच्यात किती पुरण असतं? बर, तिथं लाटायचं नाही, दाबलं की झालं नैवेद्य असं. बर, ते नैवेद्य करून सगळे ताटात ठेवलेले असतात असे रँक मध्ये, लाईन मध्ये. त्याच्यावरती भात किती एक शीत करून ठेवायला. त्याच्यावर भजे, पूर्ण भजा एकात नैवेद्यावर असतो का? नाही, एक भजा कुरतडून सगळा भजात एक भजान सगळ्यांची मजा, म्हणजे सगळ्या देवांच्या वाट्यावर एक भजा. मी म्हणतो एका नैवेद्यावर एक भजा ठेवला तर मारुत्र्याला अजीर्ण होईल का तो? ज्याला अशोक बागेतले सगळे फळ पचवता आले रावणाच्या, त्याला भजा पचणार नाही का तुमचा? पण तो भजा इतका. कुरडई देखील तशीच, एक टंगड घ्यायचं ती सगळ्या नैवेद्यावर. तुपाचा प्रकार तर त्याच्या पुढे, त्याचं वाटीनं टाकायचं नाही प्रत्येक नैवेद्यावर. वाटी, तुपाच्या वाटीत बोट बुडवायचं आणि तुप असा पूर्ण वेढा त्या तुपाचा. आता किती वाटेल येत असेल त्या प्रत्येक देवाच्या, तुम्ही बघा असा नैवेद्य. बरं, तो नैवेद्य देवाला नेताना ज्या मुलाजवळ द्यायचा आहे त्याने आंघोळ केली का त्याचा तपास नाही. ते बैर दिशून केव्हा आलं त्याचा मेळ नाही. ते असं करतं, हे जा नैवेद्य घेऊन चाललं आपलं ते नैवेद्य. त्यातलं ते इकडे तिकडे पाहतरी एखादं खातं येते, तसंच देवाला नाही. पण तसा का होईना, पण ठेव नको, दाखवून घेऊन ये. पुन्हा ते देवाला म्हणतं, पाहिला का, पाहिला, चाल. असा प्रकार आहे. अशी भक्ती चालू आहे. तसे देव निवडलेत. किती वर्ष भक्ती केली म्हणजे प्राप्ती होईल? प्रश्न. विठाला विठाला तेव्हा तुकोबारायांना लोकांनी विचारलं, तुकोबाराय आमच्या बाबतीत तुम्ही खंडन केलं, पण आता मंडन करा. मंडन, खंडन आणि मंडन कळतं ना तुम्हाला? नाही कळत तर बरं. खंडन याचा अर्थ करणं सोपं आहे, पण मंडन करणं अवघड आहे. खंडन म्हणजे काय? एखाद्या माणसाने सांगितलं, अजे भात स्वयंपाक जमला नाही, खंडन. पण ती बाई म्हणू लागली, असं करा, थोडस पिठलं करून पाहावं. आम्हाला काय येतं? मग गुपचूप खा. जर येत नसेल तर मग गुपचूप. म्हणजे मंडन करणं म्हणजे करून दाखवणं. पुन्हा बरोबर कसं आहे तो करणं, याला मंडन म्हणतात. तुमचं जमलं नाही हे खंडन कोणी करतं? जमलं नाही. मी आता यांना म्हटलं बागेला, बघ अजिबात जमला नाही. ते जर मला एखादा बोलवा, मला नाही वाजत, मग गुपचूप कीर्तन करा. मंडन करता येत नसेल तर खंडन करण्याचा अधिकार पोहोचत नाही. वेगळ्या वेगळ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये घ्या तुम्ही, म्हणजे खंडन आणि मंडन जमलं पाहिजे तर जमतं ते. तसं तुकोबाराय लोकांना, म्हणजे लोकांनी तुकोबारायांना विचारलं, महाराज आम्ही देवतेची उपासना करतो, आमच्या उपासनेचं आणि आमच्या उपास्य देवतेचं तुम्ही खंडन केलं, पण आता मंडन करा की मग तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता आणि कोणत्या देवाची भक्ती करणं योग्य आहे त्याला म्हणतात मंडन. विठाला विठाला. आणि मग तुकोबाराय म्हणताय, आम्ही ज्याची भक्ती करतोय ना बा, तुमचे जसे जसे उपास्य आहेत तसा नाही. तैसा नव्हे नारायण, तैसा नव्हे नारायण. जगव्यापक जनार्दन, जगव्यापक जनार्दन. तुका म्हणे त्याचे करा चिंतन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन. चरण येते सकळ आपुल्या इथे अनेका.
या अभंगातून तुकोबाराय मंडन करतात. आता ऐका, म्हणजे या अभंगाच्या पहिल्या सर्व चरणातून खंडन केलेलं आहे आणि शेवटच्या चरणातून मंडन आहे. तैसा नव्हे नारायण. बर, मग तो कसा आहे? जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन, परिणाम वंदू चरण येती सकळ. महाराज म्हणतायत त्याचं चिंतन करा. जो जगव्यापक जनार्दन असेल, नारायण ज्याचं नाव असेल, त्याचं चिंतन करा. केलं तर वंदू चरण येती सकळ. तुमचे पाय नमस्कार करण्यासाठी सगळे लोक येतील, एवढा अधिकार त्याचं भक्ती करण्यामध्ये आणि अधिकार प्राप्त होतो. हा झाला भाग. पण लोकांनी पुन्हा विचारलं, तुकोबाराय आता आम्हाला कळलं की त्याची उपासना करायची आहे, पण तो राहतो कुठं ते सांगा. है की नाही? त्याचं वास्तव्य स्थान काय, त्याचा पत्ता काय, पूर्ण ऍड्रेस काय सांगाल की नाही तुम्ही? हो, आम्हाला कळलं तर पाहिजे ना तो कुठला आहे, कुठं राहतो, कसा काय आहे. तेव्हा तुकोबाराय त्याचं वर्णन करताना महाराज म्हणतात, आम्ही खऱ्या अर्थाने ज्याची भक्ती करतोय, ज्याचे दास झालोय, त्याचं वास्तव्य पंढरपुरात आहे. आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, तुहा देवाचाही देवा, तुहा देवाचाही देव, त्याचा पंढरी वास, तुहा देवाचाही देवा, तुहा देवाचाही. हो, अभंगाच्या प्रथम चरणातून तुकोबाराय सांगतायत, आम्ही ज्याचं दास्यत्व पत्करलंय, आम्ही उपासना ज्याची करतोय, ज्याला जीवन अर्पण केलेलं आहे, ज्यांचा योगक्षेम आमचा जो वाहतोय, अर्थात तो कुठं राहतो? त्याचा पंढरी वास, त्याचं वास्तव्य पंढरपूर आहे, पंढरपुरात राहतो तो. तुकोबारायांना लोकांनी विचारलो, तो पंढरपुरात राहतो? म्हटले हो. म्हणले का? पंढरपूरच वर्णन इतकं तोंड भरून तुम्ही करता, काय वैशिष्ट्य आहे त्या पंढरपूरचं? तुकोबाराय म्हणतात, पंढरपूरचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व तीर्थाची आणि पंढरपूर तीर्थक्षेत्राची तुलना करणारे बरेचसे अभंग आहेत. एक त्यातला प्रकार म्हणून सांगतो मी. वाराणसी गया पाहिली द्वारका, पाहिली द्वारका, परे नये तुका पंढरीच्या, परे नये तुका पंढरीच्या. विशेष म्हणजे तुकोबाराय पाहिली म्हणतात. याचा अर्थ जे पाहिलंच नाही त्याच्याबद्दल निषेध करणं ते बरं नाही, असं काय वेळेला घडतं. बस, तुमच्यासारखा पहिलवान जगात नाही. काय रे? हा, तुमच्यासारखा पहिलवान जगात नाही. त्याला हळूच विचारावं, जगत भ्रमण केले का? आणि मग तुला काय माहिती जगात नाही म्हणून? अगोदर पूर्ण जगत पहा आणि मग ठरव की तुमच्यासारखा दुसरा जगात. तसं पहावं मग त्याची तुलना करावी. तसं ज्यांनी काशी पाहिलीच नाही, गया बघितली नाही, द्वारकेला तर कधी गेलाच नाही, त्यांनी आपल्या पोरीचेच नाव ठेवले गया, द्वारका. ज्याला द्वारका माहित नाही आणि त्यांनी जर ठरवलं द्वारकेत काही नाही, त्याला म्हणा गेला होता कधीच नाही, मग तुला काय माहिती काही नाही. पण तुकोबाराय इथे आत्मविश्वास सांगतायत. वाराणसी गया पाहिली द्वारका, पाहिली हे पद आहे ना, हे प्रत्येक ठिकाणी. वाराणसी पाहिली, गया पाहिली, द्वारका पाहिली, पण अनुभव परिणय तुका पंढरीच्या. हा अनुभव म्हणजे मी गया बघितली, वाराणसी बघितली, द्वारका ही
बघितली, पण हे सर्व बघून झाल्यावर आणि मग मी सांगतो तुम्हाला की पंढरपुरासारखं दुसरं तीर्थ, हा पंढरपुरासारखं दुसरं तीर्थ नाही. हे पाहून सांगतोय मी, कोणाचं तरी ऐकून नाही तर मग आज चावळत होते बुवा. आता काय चावळत होते तुम्हाला कळतं का नाही? चावळणं नाही का, हा नाशिक जिल्ह्यातला शब्द आहे. चावळणे म्हणजे बोलणे, असं बोलत होते बुवा. आणि ते याने ऐकलं, दिली ठोकून. त्यातलं तुकोबारायांचं विधान आहे का? नाही. ते म्हणतात मी पाहिलं, सगळे तीर्थ बघितले आणि मग सांगतोय आम्ही अनुभवाने की पंढरपूरच्या तुलनेला, तुका म्हणजे तुलनेला, पंढरपूरच्या तुलनेला एकही तीर्थ येऊ शकत तुकोबाराय. एवढ्यावर आमचं समाधान होणार नाही. त्या तीर्थात काय वैगुण्य आहे आणि त्यापेक्षा पंढरपुरात काय वेगळं आहे ते सिद्ध करा. तुकोबारा म्हणतात हो करतो सिद्ध. सांगा, भजन करा, विठ्ठला विठ्ठला. तुलना करताना तुकोबाराय म्हणतायत. उदाहरण घ्या जरा. काशी आहे, काशी म्हणजे वाराणसी. वाराणसी माणसाला मोक्ष देते. जरा ऐकता ना तुम्ही सगळे. पण काशीत गेल्याने मोक्ष मिळत नाही. हा, काशीत मेल्याने मोक्ष मिळतो ज्यांना लागत असेल. कारण मी प्रत्येक बोलण्याला पुरावा सांगतोय. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात त्याला पुरावा आहे. मोक्ष देवनी उदार, ही ओवी लक्षात घ्या. मोक्ष देवनी उदार, काशी होय कीर, परी वेचने लागे शरीर ती गावी. अर्जुना, काशी मोक्ष देण्यात उदार आहे. ती माणसाला मोक्ष प्रदान करते. पण काशी मध्ये मरावं, काशीत गेल्याने मोक्ष मिळाला असता तर किती लक्झरी बसेस चालू आहेत आता. पूजा ट्रॅव्हल्स, अंबिका ट्रॅव्हल्स, आमका ट्रॅव्हल्स. जातात, ऍक्सिडेंट होतं, मरतात. काही नाकातलं गळ्यातलं विकून परत येतात. असे काही प्रकार आहे. मग यांना सगळ्यांनाच मोक्ष का? नाही. काशीत गेल्याने मोक्ष नाही, काशीत मरावं लागतं. तिथे मेल्याने मोक्ष मिळतो. मग तुम्ही म्हणाल मग तर बरं आहे, चला उद्या मरण का होईना पण मोक्ष मिळतोय ना. पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी, काशीत मरणंही सोपं नाही. काही माणसं मरायला तिथं जातात पण नेमक्या वेळेला घरी येतात. एका माणसाने ठरवलं आपली तब्येत नेहमी बिघडते, रिटायरमेंट आहोत आपण, मुलगा ताब्यात कारभार सांभाळणारा झालाय, आपण चला काशीला जाऊन 1-2 वर्षात आता आटपून घेऊ, मरून मोक्ष मिळेल आपल्याला. गेला काशीत, घर करून राहिला. बस मनी ऑर्डर इकडून मागवायचा आणि तिथे व्यवस्थित, आता काम नाही, धाम नाही, चिंता नाही, तळमळ नाही. आणि तिथलं आरोग्य त्याला मानवलं, वातावरण मानवलं, सफरचंदासारखा पडला. तब्येत अशी स्ट्रॉंगच्या स्ट्रॉंग झाली एकदम. हा, शर्टाचं कापड शिवताना शर्ट प्रत्येक वेळेला 2-2 इंच वाढायचंच त्याचं माप. असा प्रकार झाला. शेवटी 10 वर्ष गेले. 10 वर्ष गेल्यानंतर एकुलता एक मुलगा होता घरी, त्याची तब्येत बिघडली. त्याने काढलेले तीर्थरूप दादांचे चरणी, वडिलांचे चरणी, चिरंजीव बाळासाहेबांचा साष्टांग दंडवत पत्रास्कारण. आपण गेल्यापासून माझ्याकडे संपूर्णतः अनुकूलता आहे, पण आता अचानक प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे बचेल की नाही याची शाश्वती नाही. तर दादा, आपण एकदा उभ्या उभ्या पत्र पाहताच त्वरित येणे, भेट घेऊन त्वरित जाणे. कळावे आपला चिरंजीव आज्ञाधारक बाळासाहेब. असं कारण त्यांना गेलं. त्यांनी विचार केला 10 वर्ष झाले मी ठणठणीत आहे, एकदा जाऊन भेटून येऊन मग मोक्षाला जाऊ. घरी आला होतो तो. घरी येईपर्यंत याची तब्येत सुधारली, त्याची बिघडली तसंच गचकलं. काय पाहता, हा ना, घरी येऊन मेलं. म्हणजे काशीत मरण्यासाठी देखील पुण्य पाहिजे, कोणी मरत नाही. काशीत जाण्यासाठी पुण्य पाहिजे, कोणी जात नाही. नाही तर एकाने मरेपर्यंत पाप केलं. मरता मरता पोराने ठरवलं की याच्या तोंडात देवाचं नाव आलं तर याचा उद्धार मोक्ष मिळेल. दादा म्हणा ना, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. पण वडील कसलं म्हणतो ते म्हणता, कसला आहे बडबड लावू नका माझ्या पुढे. शेवटी मुलाने युक्ती केली की याला युक्तीने आपण म्हणायला लावू. एक साखरेच्या पोत्याला थोडस छिद्र पाडलं, साखर तिथून सांडताना दाखवली की हा म्हणेल अरे राम, त्या पोत्याला शिवा. म्हणजे मुलाचं नाव राम ते येईल आणि शिवा त्या पोत्याला म्हणण्यात भगवान शंकराचं नाव येईल. अशी केली युक्ती. पण म्हातारं त्याच्या पुढे परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेलं होतं. त्यांनी सांगितलं तेच, पण मात्र दोन्ही नावं वगळले. अरे कार्ट्यांनो, पोत्याला टाचे मारा. रामय वगळला आणि शिवाय वगळला. आणि असं म्हणता म्हणता प्राण दिला, पण राम आणि शिव येऊ दिलं नाही. शेवटी पोरं अति धार्मिक होते. त्याने विचार केला याचं प्रेत का होईना आपण काशीला नेऊ, हाडे त्याच्यावर संस्कार होतील.
नेलं बुवा. त्यावेळेला टॅक्सी एसटी काही रेल्वे काही खांद्यावरती आपलं राम बोलो राम राम बोलो राम गेले. लिंबाच्या पाल्या बिल्या त्याला बांधलं, जवळजवळ गेले हो. दुसऱ्या मुक्कामाला काशीत पोहोचणार होते हो. तिथं त्यांनी त्याला उतरवलं ना आंघोळीला गेले. तिथं जिथं उतरवलं तिथं एक रक्तपिते पडलं होतं जिवंत. ते हळूहळू हळूहळू जवळ आलं, त्याला सोडलं, खड्ड्यात टाकलं, याने घेतलं झोपून त्याच्यावर आणि आडवे तिडवे दोर टाकले. ते पोरं आंघोळ करून आले, चारीचे चारी उचललं निघाले. हे तिथंच ते तिसरंच त्याच्यावर येऊन बसलं. आणि काशीमध्ये उतरल्यानंतर ते हळूच वरून म्हणते, आली का काशी? त्यातलं तो एक पोरगा म्हणे, याला काय वाचा आली काय माहिती काशीमध्ये, हे का पुन्हा म्हणतं घरी चला काय माहिती. म्हटलं दादा काशी आली, पण काशीमध्ये आल्यावर तुम्हाला प्राण आला काय? आमचं दैव. आता तुमच्या हाताने आम्ही पिंडदान करू, तुमच्या हाताने विधी करू, विधिदान करू, तुमच्या हाताने आम्ही गोदान करू, काही भूदान करू, काही कांचन दान करू आणि तुमचा पवित्र आत्मा इथे विसर्जन करू. तो म्हटला मी तुमचा बाप नाही, मी आमच्या गावचा रक्तपित्या. रक्तपिती आहे हो. मग आमचे वडील त्या खड्ड्यात टाकले. हे परत जाईपर्यंत कुत्र्यांनी चिरून फाडून काय गिधाडाने डोळे फोडून, कारण हे होतच तसं. गिधाडाच्याच लायकीचं होतं, कुत्र्याच्याच लायकीचं होतं. ते काशीत जाईल कसं? तर काशीत जाण्यासाठी देखील पुण्य, काशीत मरण्यासाठी त्याही पेक्षा पुण्य पाहिजे. सत्कर्म करणारा परोपकारी पुण्यात्मा पाहिजे, तर त्याला मरण येतं आणि मग मोक्ष मिळतो. पण तुकोबाराय म्हणतायत काशीत मेल्यावर मोक्ष मिळतो, पण आमच्या पंढरपुरात निसता कळस पाहिला पंढरपुरात विठोबारायांच्या मंदिराचा तरी मोक्ष मिळतो. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. तिथे मेल्यावर मोक्ष, इथं कळस पाहिला तरी मोक्ष. यावरून तुकोबाराय म्हणतात आम्ही सांगतो परिणय तुका पंढरीच्या, म्हणजे पंढरपूरच्या तुलनेला काशी येऊ शकत नाही. चला बाकीच्या सर्व तीर्थाची तुलना करताना तुम्ही बघा, हरिद्वार, ऋषिकेश वगैरे तुम्ही गेलात तर तिथे अलकनंदा नावाचं तीर्थ आहे, गंगा आहे. तिथे स्नान केल्याने तुमचं पाप जातं, पण तिथं स्नान करणं सोपं नाही. मी सांगितलंय अनेक वेळा तुम्ही. 11,000 फूट उंचीवरून ती गंगा वाहते. गंगोत्री यमुनोत्री समुद्र पातळीपासून इतक्या उंचीवरून ती वाहते. त्यामुळे त्या गंगेला तिथे ऋषिकेशला हरिद्वारला इतका वेग आहे की दोन्ही बाजूनं साखळ्या आहेत. साखळ्या, त्या साखळ्या धरायच्या. एखाद्या जर म्हणलं दगडू पाणी किती आहे, तुम्हाला एवढं एवढं म्हटलं की चालला दगडू. असा प्रकार आहे, म्हणजे इतका वेग आहे. तिथे बुडणं सोपं नाही. बर त्याच्या पुढे आहे का, ते पाणी पाणी नव्हे, त्या हिमालय पर्वतावरचं वितळलेलं बर्फ आहे. आता बर्फात आंघोळ करणं किती सोपं आहे. एखादा माणूस त्याची टेस्ट घेण्यासाठी पाण्यात बोट बुडवतो, काढतो तर ते बोटच असं वाकडं होतं, ते रक्त गोठलं जात, त्या शिरा आकसतात अशा. ते त्याने शेकायचं सरळ करायचं, शेकायचं सरळ करायचं, शेकायचं सरळ करायचं. त्याच्यात 15 मिनिटं गेली त्याची. मग त्याने त्याचं त्रैरासिक केलं की एक बोट वाकलेलं सरळ करायला 15 मिनिटं, तर पूर्ण बुवा सरळ करायला किती मिनिटं. त्याच्यापेक्षा नको बुवा आंघोळ करायला. अवघडच आहे की नाही ते. म्हणजे पण ज्ञानोबाराय म्हणतायत गंगा पाप घालवील, पण तुम्हाला बुडावं लागेल. पुन्हा ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो, त्याला पुरावा मी. शुचित्वे शुची गंगा होय, पाप तापही जाय, परी तेथ आहे बुडणे एक. तिथं बुडावं लागतं आणि ते बुडणं सोपं. चला या आता लगेच पंढरपुरात, तिकडून ऋषिकेशून या, लगेच निघा पंढरपुरात या. आले का? पंढरपुरात आले का? कुठे येत ते काय माहिती. पंढरपुरात आल्याबरोबर तुकोबाराय म्हणतायत आमच्या पंढरपुरात चंद्रभागेत बुडण्याची गरज नाही, गार पाणी नाही, वाहून जाण्याची धोक्याची सूचना नाही. डोळ्यांनी जरी चंद्रभागा बघितली तरी सर्व तीर्थाचं पुण्य आणि सर्व पापाचं क्षालन. सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलेल्या. चंद्रभागा डोळ्यांनी पाहिली तरी सर्व तीर्थाचं स्नान आणि पापाचं क्षालन. गंगेत मात्र बुडावं लागतं. म्हणून परिणय तुका पंढरीच्या. कळलं? 2 प्रकारची तुलना कळली. तिसऱ्या प्रकारची तुलना सांगतो मी पुराणातूनच. बाकीच्या तीर्थात गेल्यावर अभिमान वाढतो, पण पंढरपुरात गेल्यावर अभिमान जातो. यज्ञ याग स्वर्ग भोग आड येती,
करितात बेकाम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती वो, आटले अहंकाराची प्राप्ती वो, आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ, या प्रमाणातून काय सांगितलंय? निळोबारायांची गवळण आहे. निळोबाराय म्हणतात करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. अरे बाबा, तीर्थाटने करिता अहंकार प्राप्ती. तीर्थयात्रा केली की अहंकार होतो, अहंकार अभिमान होतो माणसाला. किती अभिमान, किती अहंकार, फार मोठा अहंकार, फार मोठा अभिमान. आणि मग तुम्ही म्हणाल अभिमान, अभिमान अति घातक सांगितलाय संतांनी. तिळ मात्र जरी होया भेमान, तिळ मात्र जरी होया भेमान, पेरू तो समान भार देवा. हो, राहू द्या, राहू द्या, राहू द्या. लहानचा असेल तर तू काय म्हणे नरकी घाली अभिमान, का म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताठा, जरी होय ज्ञान गर्वताठा. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. अभिमान नरकात नेऊन घालतो माणसाला, नरकात पचवतो. शेवटी नरकाला कारणीभूत अहंकार आहे, अभिमान आहे. आणि तो अभिमान बाकीच्या तीर्थयात्रेनं होतो आणि त्या अभिमानाने मनुष्य नरकात जातो. पण असा झालेला अभिमान नरकाला कारणीभूत असलेला तो जर घालवायचा असेल तर अशी एकच जागा आहे. उठा उठी अभिमान जायायचे स्थळ कोण, ये या पंढरीत घडी, ये या पंढरीत घडी. अभिमान या पंढरीत घडी. मी प्रमाणाने तुलना करतोय. महाराज म्हणतायत असं एकच ठिकाण आहे, उठा उठी अभिमान जायायचे स्थळ कोण, ते या पंढरीत घडे. पंढरपुरात गेल्याबरोबर अभिमान जातो. कशावरून? त्याची खूणच आहे. महाराज म्हणतायत पंढरीशी लोकांनाही अभिमान, पंढरीशी लोकांनाही पाया टाळ वाजवताना तुम्ही कसं पंढरीशी लोकांना असं कसं काय वाजवता? अवसानात वाजवलं पाहिजे. एकादशी लागली काय पार. पाया पडे जन एकमेका. पंढरपुरात गेलं की अभिमान नाही. कशावरून? लहान आहे की मोठा आहे त्याचा विचार न करता एकूण एकाच्या पाया पडतायत एकूण एक, हे अभिमान नसण्याचं लक्षण आहे. अभिमानी माणूस कोणाच्या पायावर वाकतच नाही आणि अभिमान रहित माणूस कोणाच्याही पाया पडल्याशिवाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणताय तो लाटणे आयसा न लवे. लाटणं कळत नाही तुम्हाला? नाही कळत. पोळ्या कशाने लाटता तुम्ही आणि मग नाही कसं म्हणता? लाटणं मोडण वाकणार नाही. तसे काही माणसं मरतील पण वाकणार, शरण येणार नाहीत. हो, ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आणि एका सुभाषितकाराचा श्लोक जवळजवळ साम्य आहे. ऐका. फळलिये तरुची शाखा ती सहज भूमीशी उतरे देखा तैसे जीव मात्र शिखा खालावती. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी. आणि सुभाषितकाराचा श्लोक आहे की नमंती गुणिनो जनाहा नमंती फलिनो वृक्षहा सूक्ष्म वृक्षस्य मूर्खस्य न नमंती कदाचन. कळलं तुम्हाला? झाडाला फळ आलं तर ते झाड वागतं, तसा ज्ञानी माणूस नम्र होतो. पण वाळलेलं झाड किंवा वांझ झाड किंवा मूर्ख माणूस कधीच वाकत. सूक्ष्म वृक्षस्य मूर्खस्य न नमंती कदाचन. कदाचन न नमंती. तो कधीच नम्र होत नाही. तो ताटच्या ताटच.
मग ताठ राहण्याचा परिणाम तुम्हाला माहिती. तुम्ही नदीच्या काठावर मोठमोठाले झाड ताठ असल्यामुळे वाहून जातात, पण नदीच्या पात्रात लोवाळ राहत. काय म्हणता तुम्ही त्याला? हा, ते वागतं म्हणून किती पूर गेले तरी गडी जिथल्या तिथंच. कारण ते पूर आला का नमस्कार जा, ते ओव्हरटेक केली की हे पुन्हा अटेन्शन प्लीज, पुन्हा जसंचे तसं उभं राहत. असे कित्येक पूर पास करतं पण तिथंच. पण हे मोठे मोठे झाड वाकतच नाहीत म्हणून पहिल्याच पुरात दुसऱ्याच पुरात असाच प्रकार आहे. नवीन मंत्री निवडून आले का ते जे शिपाई असतात ना ते असे वाटतात, ते वाकत नाही मंत्री त्यांच्या पुढे. हा म्हणतोय 14 महिन्यात जर नाही तुला घरी पाठवलं तर आम्हाला विचार. असे मंत्री न वाकणारे कित्येक जातात, पण शिपाई वाकल्यामुळे तेच असतात. तुम्ही बघा व्यवहारातलं उदाहरण सुद्धा, ते नेहमी नम्र असतात त्यामुळे शिपाई तेच. पण मात्र हे 14 महिन्यात घरी, असा प्रकार आहे. याचं कारण आहे की नम्रतेनं काय मिळतं. महापुरे झाडे जाते तेथे लव्हाळे वाचते, तेथे लव्हाळे वाचते. महापुरात झाडं जातात न नम्र झाल्यामुळे, आणि महापुरात लोहाळ वाचतो याचं कारण नम्र झाल्यामुळे. हा परिणाम. तसे महात्मे नम्र होत आहेत, तसा ज्ञाता नम्र होतो. तसं झाडाला फळ आलं की ते झाड खाली वागत. हे वाकण्याचं लक्षणच आहे की अभिमान रहित असणे. नमिता मानाभिमान गळाले, नम्र होण्यात मानाभिमान नाहीसा होतो. तसा पंढरपुरात एकमेका जन पाया पडे, अभिमान गेल्याची ती खूण आहे. अजून प्रमाण सांगू तुम्हाला. वर्णाभिमान विसरले याचे, वर्णाभिमान विसरले याचे, वर्णाभिमान विसरले याते. इथं वर्णच असं आहे, वर्णाभिमान विसरले याते. एक एका लोटांगणी जाती रे, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पाझर फुटती रे. महाराज म्हणतायत की वर्ण विसरली, याती विसरली, अभिमान विसरली, म्हणून एका लोटांगणी जाती एकमेकाला नमस्कार करताय, साष्टांग प्रणिपात. पंढरपुरात गेल्यावर अभिमान जातो आणि बाकीच्या तीर्थाच्या ठिकाणी अभिमान वाढतो, आणि म्हणून अभिमान जातो आणि वाढतो. हा फरक आहे. आणि त्यामुळे परिणय तुका पंढरीच्या. म्हणून महाराज म्हणतात पंढरपूरच्या तुलनेला बाकी एकही तीर्थ येऊ शकत नाही. त्या पंढरपूरचं वर्णन करताना फार वर्णन केलेले. असे सुदर्शनावरी म्हणून या विनाश पंढरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा, वगैरे पुष्कळचं वर्णन आहे. या ठिकाणी महाराज म्हणताय असं जे पंढरपूर आहे ना, पंढरपुराला वैकुंठ म्हटलंय. वैकुंठ. हो, जरा दुसरं प्रमाण तुम्ही ऐका. ते म्हणतायत नव जो म्हणते आम्ही वैकुंठाची देखील पंढरी रे. ज्यांनी पंढरी पाहिली ते वैकुंठाला जायला तयार नाहीत. नामदेवरायांनी पंढरपूर पाहिलं. नामदेवराय देवाला सांगतायत आम्हाला वैकुंठाला धाडू नको, पंढरपुरातच ठेव. पंढरी म्हणजेच वैकुंठ आहे आमचं. वैकुंठाशी आम्हा नको धाडू हारे. परमात्मा मध्ये राहिला पुंडलिक, या तिहीचे दर्शन प्राण्या नाही जन्म मरण, पुनरपी आगमन येथे बोलिलेची नाही. हे सगळं पंढरपूरचं वर्णन आहे. आड भीमाव आहे, देहात्मा तारावया पुंडलिक मध्ये आहे, आणि पहिलं थडे परमात्मा कमरेवर हात ठेवून उभा आहे. यापेक्षा काय सांगावं त्या पंढरपूरचं महत्व. विठ्ठल विठ्ठल. अनंत पट्टीनं ते पंढरपूरचं वर्णन केलेलं आहे. डोळ्यांनी जरी ते बघितलं तीर्थ तर पुण्य मिळतं. बस महाराज म्हणतात निराभिवरा पडता दृष्टी, स्नान होय शुद्ध सृष्टी, अंती तो वैकुंठ प्राप्ते ऐसे परमेष्टी बोलिला. हे पंढरपूरचं वैशिष्ट्य. येथे एक शीत दिधल्या अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, ऐसे महिमान या तीर्थाचे. पंढरपुरात एक शीत दान दिलं भाताचं तर कोटी कुळाचं उद्धारण, कोटी यज्ञाचं पुण्य मिळतं. असं पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे. आणि असं जे पंढरपूर आहे तिथं आमचा देव वास्तव्य. हो, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचे दास आहोत ना त्याचं वास्तव्य पंढरपुरात आहे. अभंगाच्या फक्त पहिल्या चरणाचा विचार सांगितला आणि वेळ संपला.
एकदा विठोबा रुक्माई म्हणा की तुम्हाला झोपायला लवकर, है की नाही? पुण्यवान तुम्ही, लवकर तुम्हाला झोपायला वेळ मिळून येतो. हा एकदा पुरुषांनी वरती हात करा, सरळ सरळ सरळ. हा विठोबा रुक्माई भजन केलं बरं. संत महात्म्यांनी फार वर्णन केलेलं आहे. टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, पुढी उभा राहावे, वाटती चालावे पंढरीचे, वाटती चालावे पंढरीचे. जर टाळी वाजवली, जर पताका खांद्यावर घेतली, पंढरपूरची वाट चालली तर त्याच्या पुण्याला पार नाही असं वर्णन केलेलं आहे. असो, महाराज म्हणतायत आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी हे वास. पण इथे एक शंका आली असेल तुम्हाला का नसेल आली काय माहिती. शंका अशी आहे, लोक म्हणू लागले बुवा पंढरपुरात तुमचा देव वास्तव्य करतो, पण जे जे देव पंढरपुरात वास्तव्य करतात ते ते तुमचे उपास्य दैवतच आहेत का? असं जर लक्षण केलं तर पंढरपुरात बरेच देव आहेत. कैकाळी बाबाच्या मठात गेलं तर 33 कोटी देव, तनपुरे बाबाच्या मठात गेलो तर खूपच देव, आहे की नाही? माणसं म्हणतात ना 4 धाम पाहू नये पण कैकाळी बाबाचा मठ पाहू म्हणतात की नाही. सगळे देव आहेत तिथं. आणि मग तुम्ही म्हणता ज्याचं वास्तव्य पंढरपुरात त्याचे आम्ही दास आहोत, असं जर विधान केलं, असं जर लक्षण केलं तर याच्या शास्त्रामध्ये लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, लक्षणाने देवाची वस्तूची सिद्धी होते. पण ते लक्षण अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव 3 प्रकारचे दोष वगळून लक्षण केलं पाहिजे. त्याला निर्दुष्ट लक्षण म्हणतात, नाही तर ते सदोष लक्षण ठरतं. म्हणजे वेदांत शास्त्रातला प्रकार झाला. सदोष लक्षण आहे तर निर्दुष्ट लक्षण म्हणजे काय? काही लक्षणात अतिव्याप्ती दोष येतो. काळी असते ती गाय, मग काळी शेळी असते आणि काळी म्हैसे असते, मग त्या गाईच का? अतिव्याप्ती दोष. काही ठिकाणी अव्याप्ती दोष म्हणजे लक्षण लक्षाच्या ठिकाणी, ऐका, लक्षण लक्षाच्या ठिकाणी भरून अन्य ठिकाणी जातं त्याला अतिव्याप्ती दोष म्हणतात. लक्षण लक्षाच्या ठिकाणी अपूर्ण ठरतं म्हणजे कमी पडतं त्याला अव्याप्ती दोष म्हणतात. आणि लक्षण लक्षाच्या ठिकाणी सिद्धच होत नाही, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. उदाहरणार्थ, एक खुराची गाय, वास्तविक एक खुराची गायच नाही, त्यामुळे हे लक्षण लक्षाच्या ठिकाणी सिद्ध, याला असंभव दोष म्हणतात. बर, त्यातल्या त्यात अव्याप्ती दोष म्हणजे ते अपूर्ण पडतं लक्षण लक्षाच्या ठिकाणी. ते तुमच्या मागचा तो म्हातारा म्हणून त्याला तस्कर जाऊ, त्या म्हातारा माणसाला, हा त्याच बाबाला जागे राहा फक्त, नाही म्हणू नका. बरोबर घर नंबर चेक करतो मी. मग ते काय गप बसतं का? जाहीरच होतं ते. हे कोणतं लक्षण आहे? मी जी 3 लक्षणं सांगितली, अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव, हो, या 3 पैकी एक जर दोष आला तर ते निर्दोष लक्षण ठरत नाही, ते सदोष लक्षण ठरतं. आणि मग त्याप्रमाणे मी हे कशा करता लांबवलंय तर तुम्ही म्हणता ज्याचं वास्तव्य पंढरीत त्याचे आम्ही दास. मग पंढरपुरात तर बरेच देव, रगड, मस, चिकार, आहे की नाही, बखळ, पुष्कळ, आहे की नाही, असं काही मायंदळ, काही म्हणजे वेगळे वेगळे शब्द आहेत की नाही, असे देव खूप आहे. मग तुम्ही कोणाकोणाचे दास बोला, प्रश्न येतो की नाही? तर महाराज म्हणतात हो. तर ते लक्षण निर्दुष्ट ठरण्याकरता, अतिव्याप्ती दोष वगळण्याकरता दुसरं चरण आहे. तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव,
देव. महाराज म्हणतात तो हा देवाचा आहे देव. आता इथं मात्र अतिव्याप्ती दोष आला होता ना पहिल्या चरणात, तो उडून गेला, नाहीसा झाला. आता ते निर्दुष्ट लक्षण ठरलं. महाराज म्हणतात बाबा आम्ही ज्याचे दास आहोत ना तो देवाचा देव आहे. असं हो, बाकी सगळे देव आहेत ना त्याच्या उपशाखा आहेत त्या, पण त्याची मुख्य शाखा, त्याचं मुख्य अधिष्ठान, मुख्य केंद्रबिंदू, मुख्य बिंब जर असेल तर तो हा देवाचा आहे. म्हटलं असं हो. इंद्राला इंद्रपद ज्यांनी दिलं, ब्रह्मदेवाला ज्यांनी निर्माण केलं, अग्नीला ज्यांनी तेज दिलं, सूर्याला ज्यांनी प्रकाश दिला, चंद्राला ज्यांनी शीतळता गुण दिला, वायूला चपलता ज्यांनी निर्माण केली, तो हा देवाचाही देव. आता याच्याकरता कितीतरी उपनिषदात प्रमाण आलेले आहेत. उपनिषद आहे, उपनिषदाचे 10 प्रकार आहेत. अथ केलं कटप्रश्न म्हणून मान काहीतरी ते तरी छंदोगी ब्रदारे गमतात. हा असे 10 उपनिषद हे तर कळले ना तुम्हाला. हा मग ठीक आहे. 10 उपनिषदामध्ये केनोपनिषद आहे आणि केनोपनिषदामध्ये हा बराचसा मोठा कथा भाग आलेला आहे की तो हा देवाचाही देव, सर्व देवाचा देव कसा आहे याकरता केनोपनिषदातला 1 मिनिटात भाग सांगतो. भजन करा विठ्ठला विठ्ठला. एकदा असा प्रकार घडला की देव दानवांना जरा अहंकार झाला की मी मोठे, मी मोठा, आम्ही मोठे, आम्ही मोठे. त्यांच्यामध्ये एक तुंबळ असं युद्ध झालं आणि मुख्य भगवान परमात्म्याने आपली शक्ती देऊन देवांना विजयी केलं आणि दैत्य दानवांचा पराभव केला. त्यांचा पराभव केला आणि यांचा विजय झाला. यांचा विजय झाल्यानंतर आपसामध्ये यांची चर्चा सुरू झाली. विजयी झालेल्या मंडळीची विजय यात्रा काढतात का नाही तुमच्याकडे? हा मग बरं. विजय यात्रा निघाली आणि मग एक सभा घेतली त्यांनी आणि त्या सभेमध्ये जो तो म्हणू लागला, कळलं ना, मी होतो म्हणून. तो म्हणे मी होतो. अग्नी म्हणे मी होतो म्हणून तुम्हाला विजय मिळाला. अरे मी चालतच सुटलो सगळं सैन्य. वायू देवता म्हणे तू काय जाळतो पांगळा, जिथं टाकला तिथं चरतो बसतो. मी होतो तुला इथून उचलायचा तिथे मांडायचा. म्हणजे अग्नीला कोणीकडे न्यायचं तो प्रश्न कोणाचा आहे? शाबास, असं ऐकलं पाहिजे डोळे उघडून. वाऱ्याचा अरे मी होतो म्हणून विजय मिळाला. दुसरा म्हणे मी होतो म्हणून विजय मिळाला. पण खरा ज्याच्यामुळे विजय मिळाला त्याचं नाव सत्कार समारंभात नाही, न पुरस्कार यादीत नाही, न स्वागतामध्ये नाही, कुठंच नाही. भगवंतानी विचार केला बर कोणामुळे विजय मिळाला आपण जरा थोडस त्याची खात्री करू. भगवंतानी अग्नीचं तेज तिथं निर्माण केलं. असा गोळाचे गोळा आणि एकदम असा भरभर भरभर तो वाढला. तेवढ्यात इंद्राने आपल्या अधिकारात अग्नीला काम सांगितलं की अग्नीचा तेजपुंज गोळा वाढतोय त्याचा परिचय काढून आणा. आता अग्नीला जरा राग आला. एवढा मोठा माणूस मी आणि किरकोळ काम सांगितलं, मोठ्या माणसाला छोटं काम सांगितलं म्हणजे अपमान वाटतो माणसाला. गेला तिथे आणि अहंकाराने फुगलेला अग्निदेव त्या भगवान परमात्म्याला, कोण तुम्ही? तो म्हणे मी कोण आहे मागावून सांगेन. प्रथमतः मला आपला परिचय हवाय, तुम्ही कोण आहात? मग तर याचा अजूनच अपमान, कारण अग्नीचा परिचय नाही असं कोण आहे? अग्नी म्हणे माझा परिचय जिवंत माणसाला तर आहेच. हा हा बरोबर आहे, असं हळूहळू कळलं पाहिजे. पण मेलेल्यांना सुद्धा माझ्याशी सामना आहे आणि तुम्ही मला म्हणता तुमचा परिचय काय म्हणजे काय? हो कसं काय विचारणं का विचारणं झालंय. म्हटले मला अग्नी म्हणतात, माझ्या मनात तर त्रैलोक्याची राख रांगोळी करतो मी असं. आता तो भगवान होता. तो म्हटला मग एवढी गवताची काडी जाळता का? आता जो त्रैलोक्य जाळणारा त्याला गवताची काडी जाळायला सांगितली तर अपमान नाही का? अहो भारताच्या पंतप्रधान PV नरसिंहरावला तुम्ही म्हटले आमच्या मंदिराची भिंत पडली, अर्धगुणी सिमेंट दिल्लीहून पाठवा, तर अपमान नाही का त्यांना पंतप्रधानाचा? पंतप्रधानाला कुठं अर्धगुणी सिमेंट मागत असतात का? तर अपमान आहे मोठ्या माणसाचा. त्याला राग आला, गवताची काडी जाळायला सांगली. पूर्ण शक्ती एकत्रित आणली पण ती काडी जळली तर नाही पण गरम सुद्धा झाली. आणि मग अग्नी मात्र घाबरला की हे दिसतंय ना हे काही वेगळंच आहे. आपलं डिपॉझिट जप्त होणे म्हणून परत फिरलं ते. पण परत फिरलं पण ते सांगितलं नाही की माझं असं असं झालंय म्हणून. तो म्हणला आपल्याला काय परिचय होत नाही बा, तुम्ही दुसऱ्याला कोणाला पाठवा. ते नाही का तुम्हाला गणपतीच्या बेंबीची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? हा तुम्हाला माहितीच नाही. गाई चारायला गेली पोरं, मोठा गणपती होता दगडाचा एका ठिकाणी. आता गेले नाही दिले नाही, गणपतीची ढेरी मोठी असते आणि बेंबी मोठी, त्यांनी त्याच्यात बोर घातले. त्या बेंबीत काही काही घेणं होतं का त्याला? आता त्याच्यात बऱ्याच दिवसाचा एक बाबा होता विंचू, त्यालाही बऱ्याच दिवसाचं गिऱ्हाईक मिळालं होतं.
त्यानं पॉवरफुल ट्रिपल पोलिओचा डोस दिला मारून, छान देशी ठणका बसला. पण तो म्हणे आता मी जर बोंबरलो तर बाकीचे 9 जण हसतील आणि मी एकट्यानेच रडायचं. मग तो म्हणला आपल्या यादीत भर पडावी. ते गेलं, वेदना पुष्कळ पण दाटून म्हणे काय म्हणे काय त्या गणपतीच्या बेंबीत बोट घातलं ना अशी गार हवा येते ना. इकडं तर बोट दाबायचं पक्क, पण तोंडाने म्हणायचं अशी गार हवा येते ना. दुसऱ्याने गेलं घाल बोट म्हणजे घातलं बोट घातलं, त्याला ठणका दिला, बोंबलू नको. मलाही तसंच झालं होतं, त्यांना येऊ असं करून सगळ्यांना एकच साक्षात्कार. तसा अग्नी गेला पण सांगितलं नाही तिकडे तसं होतंय म्हणून, वाऱ्याला पाठवलं त्याला तोच प्रकार. सगळ्या देवता गेल्या आणि सगळ्यांना कळलं की हा काही सामान्य प्रकार नाही, विशेष प्रकार आहे, आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळा प्रकार आहे. आणि मग सगळ्यांनी प्रार्थना केली देवाची, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. देवा प्रगट व्हाता. देव प्रगट झाले आणि मग म्हणले काय रे कोणामुळे विजय मिळाला. काय होतं ते. आता या सगळ्या दृष्टांताचं सार सांगायचंय मला तुम्हाला, की अग्नी काडी का जाळू शकत नाही, पाऊस म्हणजे का भिजू शकत नाही आणि वायुदेवता त्या काडीला का उडू शकत नाही. याचं कारण आहे यांच्यामध्ये जी शक्ती होती ना ती ज्याची होती त्यांनी काढून घेतली. आणि मग असं घडतंच. माणसं म्हणतात ना बॅटरीचा प्रकाश, बॅटरीचा प्रकाश, पण बॅटरी मधले सेल काढले ना तर ते रिकामं खोकं कंदिलानी पाहावं लागतं कुठं पडलं ते. बॅटरीचं जे डबडा असतं ना वरचं खोकं कवर, मग प्रकाश बॅटरीचा नाही मधल्या सेलचा आहे. तसं त्यांनी जे सत्तेचे शेल होते ना त्याचे ते काढून घेतले, हे सगळे रिकामे खोके झाले. त्यामुळं काडी जाळू शकत नाही. मग अग्नीमधलं तेज कोणाचं आहे. तुम्ही गीता जर वाचत असाल तर 15वा अध्याय डोळ्यापुढे आणा. यदा आदित्य गतं तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम. इथे 3 जणांचं नाव आहे. यदादित्य गतम तेजो म्हणजे आदित्य, यच्चंद्र म्हणजे चंद्र आणि यच्चाग्नो म्हणजे अग्नी देवता. यांना जे तेज आहे ना तत्तेजो माम एकम. भगवान म्हणतात त्यांच्यात जे तेज आहे ते माझं एकट्याच आहे असं देवाचं म्हणणं आहे. मग अग्नीला ज्यांनी तेज दिलंय, सूर्याला ज्यांनी प्रकाश दिलाय आणि चंद्राला ज्यांनी तेज दिलंय त्या सर्व देवाचा देव हा आहे. तो हा देवाचा हे देव, तो हा देवाचा हे देव. तुकोबाराय म्हणतात इंद्र देव आहे, चंद्र देव आहे, सूर्य देव आहे, पण आमचा देव त्याही देवाचा देव आहे. चला ब्रह्मदेव देव आहे, पण ब्रह्मदेव निर्माण कोणी केला. याच्या नाभी कमळी जन्म चतुरानना, याची महातेज तेज हुताशना, याची निज प्रभा प्रकाश रवी किरणा, येण्याची पढवून वेद केला शहाणावो. असा तो भगवान आहे. याची द्रावपणे समुद्राशी जळ. समुद्र देवता मानलेली आहे, पण समुद्राचं पाणी कोणाचं बळ आहे. समुद्रातलं पाणी मर्यादा सोडत नाही, कोणाचं बळ आहे. आणि माझं तुमचं आमचं बळ आहे. तुमच्या आमच्या बळाने 5,000 तलाव ठिकाणावर राहत नाही. साधा 5,000 तलाव मुठभर. एवढा मोठ्या समुद्राच्या काठावरती एवढी मोठी मुंबई नगरी वसलेली आहे. समुद्र मर्यादा सोडत नाही, ही शक्ती त्याची आहे. ही ज्ञान काय म्हटलंय भगवान. भगवान म्हणतात पर्वती बैसकानं संडावी, समुद्री रेषा ओलांडावी. समुद्राने पृथ्वी होते व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले जो जगाते चालिता. या सगळ्यांवर ज्याची सत्ता तो हा देवाचाही देव. इंद्रा देवाचा, चंद्रदेवाचा, ब्रह्मदेवाचा, सर्व देव, अग्निदेवाचा देव तो देव आहे. आणि जेवढे देव असतील जगात त्या सर्व देवाचा तो हा देवाचाही देव. आणि त्याचे आम्ही दास झालोय. मग आम्हाला काय काळाची भीती राहील. काय कळी काळाचा भेव, काय कळी काळाचा भेव आम्हाला राहील नाही. कळी काळाचा भेव तुम्हा आम्हाला. हो महाराज म्हणतात संतांना भेव नाही. संत महात्मे त्या काळाच्या पाठीवर पाय देऊन वर गेले. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुम्हाला 1 मिनिटात उदाहरण सांगतो, भजन करा. विठ्ठला विठ्ठला.